महाराष्ट्र अणीसाचे कार्यकर्ते, हितचिंतक व खंबीर पाठीराखेही आहेत। या ठिकाणी मी नंदनाला विनंती करते की त्यांनी डॉक्टरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करूया। स्वागत आहे डॉक्टर तुमचं। यानंतर खरं तर आजचा कार्यक्रम पुस्तक प्रकाशन सोहळा या पुस्तक प्रकाशनाचे मुखपृष्ठ ज्यांनी बनवलं खरं तर, आणि हे जे जास्त बोलकं झालेलं आहे पुस्तक सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे नेहमीच क्रिएटिव्ह काहीतरी युनिक अशा आयडियाज वापरून सर करतात। हे मिलिंद जोशी सर आपल्यासोबत उपस्थित आहेत। मी अमितला रिक्वेस्ट करते की सरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करूयात। स्वागत आहे सर तुमचं। आणि आजचे मान्यवर पुस्तकाचे लेखक सचिन, तो आपल्यासोबत आहे। त्याची ओळख आपल्याला त्याच्या बोलण्यातून आणखी जास्त कळत राहीलच, पण मी सचिनचं या ठिकाणी स्वागत करते। मी विनयाला विनंती करते की सरांना सचिनला गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सचिनचंही स्वागत करूयात। सचिन आणि हे सगळं लिखाण सर्वांपर्यंत पोहोचवणारा आपला प्रकाशक, ज्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं, हे सगळं समाजापर्यंत वाहून नेण्याचं काम जे प्रकाशक करतात, राजवैभव आपल्या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहे। मी प्रसादला विनंती करते की राजवैभव या ठिकाणी आहेत, त्यांचंही गुलाब पुष्प देऊन स्वागत करूयात। राजवैभव स्वागत आहे। या ठिकाणी सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते, उपस्थितांचंही स्वागत आहे। आपण आजच्या कार्यक्रमाचे पुस्तक प्रकाशक राजवैभव यांना मी विनंती करते की यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडावं। राजवैभव नमस्कार। राजगृह प्रकाशन कोल्हापूर आणि यांच्या वतीनं हा आयोजित असणारा अगवाई आळीचे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू अभ्यंकर सर, हे पुस्तक ज्यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे ते डॉक्टर प्रदीप पाटील सर, आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असणाऱ्या त्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर ते म्हटलं की हे पुस्तक इतक्या तोडीचं होणार आहे किंवा इतक्या स्पष्टपणे लिहिलंय की हे लोकांना रुचेल, पचेल आणि सोप्या भाषेत असल्यामुळं ते अजून आणखी लोकांच्या पर्यंत पोहोचेल असं ज्यांनी सांगितलं त्या मंगला सामंत। या पुस्तकाचं देखणं कव्हर ज्यांनी बनवलं आणि त्याला इंटरेस्टिंग करून ठेवलं आणखी ते मिलिंद जोशी सर। यासोबतच या पुस्तकाचा लेखक सचिन आणि राजगृह प्रकाशन, राजवैभव आणि सचिन या तिघांच्या वर सुद्धा प्रेम करणारे तुम्ही सगळेजण मान्यवर, मी तुमच्या सगळ्यांचं राजगृह प्रकाशनाच्या वतीनं पहिल्यांदा स्वागत करतोय। राजगृह प्रकाशन हे काय, राजगृह हे नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या महामानवानं पुस्तकांसाठी घर बांधलं, त्या पुस्तकाचं त्या घराचं नाव राजगृह होतं। त्यांनी त्यांच्या घरामध्ये 50,000हून अधिक पुस्तकं संग्रही असावीत म्हणून ते घर फक्त पुस्तकांसाठी बांधलं। या राजगृह प्रकाशनाच्या प्रवासामध्ये किमान 50 पुस्तकं तरी चांगली दर्जेदार निघतील असा एक संकल्प घेऊन हे प्रकाशनगृह सुरू झालं। आणि पुस्तकं कुठली छापू, तर जी मूल्यांना पुढे घेऊन जाणारी असतील ती। मग या पुस्तकाच्या बाबतीत काय बघा, ज्या वेळेला आम्ही पुस्तकाचं ठरवत होतो, हे आता छापायचं असं म्हणत होतो, त्यावेळेला मग जर रदो कर्वेंच्या काळामध्ये रदो कर्वे लिहित असताना त्या पुस्तकाला इतका विरोध होत होता आणि आजच्या काळामध्ये त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे असं म्हणणं म्हणजे किमान काही बदलली असेल तर 5-10% बदलली असेल। त्यावेळेला कंटेंट आम्ही वाचत होतो आणि त्याबद्दल थोडंसं बोलत होतो, त्यावेळेला आमचा लेखक आम्हाला म्हणायचा एक तर दगड तुझ्या घरावर पडणार किंवा माझ्या घरावर पडणार। आणि एक दुसरी गोष्ट आहे, प्रकाशनगृहाचं नाव राजगृह आणि बाबासाहेबांचा तो विचार आहे, आणि मग तुम्ही अशी लैंगिकतेची पुस्तकं कशी काय छापू शकाल असा प्रश्न येण्याची शक्यता आहे। पण या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम
उत्तर देण्यासाठी, साथ देण्याची, उत्तर देण्यासाठी शक्ती देण्याचं काम कोण देत असेल तर पुन्हा मग तिथं नाव येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. कारण ज्या वेळेला रदोकरव्यांच्या कोर्टातली केस लढण्यासाठी बाबासाहेब पुढे येऊन येतात तर ही राजगृह प्रकाशनाची भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचा विचारच आम्हाला तारेल आणि तो विचार आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या प्रकाशनाच्या पुस्तकाच्या निमित्तानं करत आहोत. हे पुस्तक म्हणजे मगापासून असं होतं की राजगृह प्रकाशनाचे प्रकाशक, तर प्रकाशक म्हणून म्हणण्यापेक्षा लेखकानं खूप चांगला कंटेंट दिला, खूप मान्यवर अभ्यासकांनी त्याच्यावर चांगली प्रतिक्रिया दिली आणि या सगळा विचार जो रदोनपासून त्यांच्या आधीपासून जो चालू आहे तो विचार पुढे घेऊन जाण्याचं सचिनच्या निमित्तानं एक हमालाचं काम म्हणून प्रकाशक म्हणून मी करतोय. ही इतकंच भूमिका असेल. या पुस्तकामध्ये जे देखणं कव्हर झालंय ते मिलिंद जोशींनी खूप साऱ्या बऱ्याच गोष्टी ऍड करत ते देखणं कव्हर बनवलंय. याचं पुस्तकाचं जे तांत्रिक काम आहे DTVचं ते अनिल गंगाधर ममानी यांनी केलेलं आहे आणि भारती प्रेसनं हे पुस्तक चांगलं, कारण ह्या सगळ्या लोकांचे कष्ट आपण कधीतरी पुढे घ्यायला पाहिजे. या पुस्तकाचं जे कामगारांचे हात या पुस्तकाच्या मागे लागलेत त्या सगळ्यांची प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. लेखकानं लिहायचं काम केलंय, आम्ही छापायचं काम केलंय, चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया देण्याचं काम लोकांनी केलेलं आहे. तुम्ही हे पुस्तक लोकांच्या पर्यंत पोहोचवाल म्हणजे आम्ही मस्करीमध्ये म्हणत होतो सकाळी की त्या बॉक्स होते मोठे मोठे, प्रकाशकानं ते बॉक्स उचलून एका गाडीमध्ये भरण्याचं काम केलं, प्रकाशकानंच केलंय आणि इथं आल्यानंतर लेखकानं ते उचलायचं काम केलंय, भरायचं काम आणि उतरायचं काम केलंय. आता पोहोचवायचं काम तुमच्या हाती आहे, ते तुम्ही सार्थपणे कराल अशी अपेक्षा आहे. इतकंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू राजा. यानंतर आपण या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये ज्याची वाट पाहतोय, या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरुवात करतोय. मी स्टेजवरून उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण समोर ठेवलेली पुस्तकं ओपन करूयात आणि आपण पुस्तकाचं प्रकाशन करूयात. त्यासाठी खास कोल्हापूरवरून आलेले महाराष्ट्र अनिसचे राज्य सरचिटणीस कृष्णात समोर यायचंय. आणि या पुस्तकामध्ये अत्यंत बोलकं करण्यासाठी जो आपला मित्र यांनी ही सगळी चित्र काढलेली आहे तो आपला मित्र तुळशीदास. मी यालाही विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचंय. तुळशीदास. आणि जरूर वाचून अगोबाई आरेच्या म्हणा. पुस्तकाबद्दल बरंच बोलण्यासारखं आहे. या सगळ्या पुस्तकाचा प्रवास गेली 2 वर्ष झालं सुरू आहे आणि आज अगोबाई आरेच्या हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. या पुस्तकाचे लेखक सचिन आपल्या सोबत आहे. मी सचिनला विनंती करते की यांनी या सगळ्या प्रवासाबद्दल त्याचं मनोगत व्यक्त करावं. सचिन. थँक्यू. खरं तर ही अशी पहिलीच वेळ असं काहीतरी लेखक वगैरे म्हणून बोलायची सवय खूप आहे, पण असं आपण स्वतः सेलिब्रिटी असणं आणि असं काहीतरी बोलणं. सगळ्यात प्रथम मला तुमच्या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करायची की आपण सगळेजण वेळात वेळ काढून, म्हणजे मला मुंबईच्या टीमचं तर खूप कौतुक वाटतं की एवढं मुंबईवरून खास गाडी करून सगळेजण इथे आले. अजून आपली एक गाडी येते मागे आणि पुण्यातले सुद्धा सगळे साथी इथं पोहोचले. आपले पाहुणे एवढ्या लांबून प्रवास करून सगळे पहाटे उठून सगळे
इथे आलेले आहेत. तुळशी हा दुसरी गाडी पण पोहोचले. तर एवढे सगळे लांबून प्रवास करून तुम्ही सगळेजण इथं पोहोचताय. हे तुमचं पुस्तकावरचं असणारं प्रेम, विचारांवर असणारं प्रेम आणि माझ्यावर असणारं प्रेम, या सगळ्यांबद्दल मी सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करेल. आणि मनापासून मला असं वाटतं की मी लेखक नाहीये. मी जसं डॉक्टर नेहमी म्हणतात शंतनू अभ्यंकर की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. आणि कार्यकर्त्याला जे काही अनुभव आले ते अनुभव लोकांपर्यंत जायला पाहिजेत, या भावनेने फक्त ते अनुभव मी मांडत गेलो. यामध्ये पूर्ण श्रेय हे वाचकांचं, मित्रमैत्रिणींचं, जे मला सगळे कमेंट्स देत होते, प्रतिक्रिया देत होते आणि प्रोत्साहन वाढवत होते. डॉक्टर शंतनू अभ्यंकरांचं सुद्धा याच्यामध्ये खूप श्रेय आहे, कारण प्रत्येक वेळेस मी त्यांना ते पाठवत होतो आणि ते चेक करून मला त्याच्यावरती प्रतिक्रिया देत होते. त्याच्यामुळे एक उत्साह वाढत होता. त्यामुळे या तुम्हा सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि तुमच्यामुळे हे पुस्तक इथपर्यंत आलंय. पुस्तक लिहायचं या हेतूने अजिबात मी लिहायला सुरुवात केलेली नव्हती. मला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीदाराची विवेकी निवड या विभागाचं काम करताना, महाराष्ट्रभर फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी अनेक अनुभव यायचे. म्हणजे अनेक ठिकाणी आम्हाला असं आठवतंय की त्या ठिकाणी पुरुष असतील, महिला असतील, कारण त्या जोडीदाराची विवेकी निवडच्या संवाद शाळेमध्ये लैंगिकता हा एक आपला विषय आहे. त्या विषयावरती सुद्धा आपण बोलतो. त्याच्यावरती केस स्टडी सुद्धा आहे. त्या केस स्टडीवरती चर्चा होते आणि त्या चर्चेमध्ये सगळे आपले मतं मांडतात. आणि या सगळ्यातून एक खुलं वातावरण लैंगिकतेविषयी आणि लैंगिक संबंधाविषयी तयार होतं. आणि त्यानंतर मग तिथून कुणीतरी आम्हाला येऊन बाजूला भेटतं आणि मग आम्हाला सांगतात की असे असे आमच्यामध्ये लैंगिक प्रॉब्लेम आहेत आणि काय करावं काही कळत नाही, कोणाला सांगावं काही कळत नाही, उपाय तरी कसे काढायचे, किंवा जोडीदाराला सांगून जोडीदाराला ते पटत नाही. आणि असं लैंगिक प्रॉब्लेम सहन करत वर्षानुवर्ष जगणारी अनेक जोडपी आम्हाला भेटली. आणि याला कुठेतरी वाचा फुटायला पाहिजे, कुठेतरी याविषयी संवाद व्हायला पाहिजे. अनेकदा आमच्या असं लक्षात यायचं की खूप क्षुल्लक आहे. म्हणजे फक्त तुम्ही जर बोलले एकमेकांशी की नेमकं तुला काय हवंय, नेमकं तिला काय हवंय, याच्यामध्ये फक्त बोलण्याने सुद्धा अनेक गोष्टी मिटू शकतात. काही गोष्टी पुढच्या टप्प्यावर तुम्हाला काही उपचार घेऊन मिटू शकतात, काही काउन्सिलिंग घेऊन मिटू शकतात. पण हे फक्त या विषयाकडे तेवढ्या गांभीर्याने न बघणं, या विषयाबद्दल मनात टॅबू ठेवणं आणि हा विषय फक्त बेडरूम पुरता आहे, बेडरूमच्या बाहेर हा विषय काढायचा नाही, अशी जी पद्धत आपल्या समाजामध्ये रूढ झालेली आहे. आणि अनेकांकडून आम्हाला असं अनुभव म्हणजे ऐकायला पण मिळालं की ज्यावेळेस घरच्यांना आम्ही सांगायचो, आई वडिलांना सुद्धा सांगायचो, त्यावेळेस ते सुद्धा म्हणायचे बेडरूम मधला विषय बाहेर काढायचा नाही. आणि मग तो विषय वर्षानुवर्ष त्या मुली असतील, ती मुलं असतील तशीच ती दडपून अनेकदा मुलांना सोपा, म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचले उदाहरण, त्याच्यामध्ये मुलांनी सोपे पर्याय निवडले, त्यांचे काही जणांनी डिवोर्स घेतले. पण मुलींना ते सुद्धा करणं खूप अवघड होतं. म्हणजे आम्हाला एक तर 12 वर्ष लग्नानंतर एकदाही सेक्स न केलेली मुलगी भेटली होती आणि ती खूप अस्वस्थ होती की 12 वर्ष झाले लग्नाला आणि एकदाही आयुष्यात लैंगिक संबंधाचा अनुभव सुद्धा नाही. आणि मला तो खूप घ्यावासा वाटतोय, पण घ्यायची काहीच सोय नाही. जोडीदाराला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही, तो उपचार घ्यायला सुद्धा तयार नाही. आई वडिलांना सांगितलं तर त्यांचं म्हणणे तो तुमच्या दोघांचा विषय बेडरूम परता बाहेर कोणाशी बोलायचं नाही. किती वर्ष हे विषय दाबून ठेवायचे. असे अनेक लग्नानंतर काही महिन्यात लगेच फोन करणारे सुद्धा काही जोडपे होते की ज्यांचं तसं लक्षात आलं की लग्नानंतर काही महिन्यातच प्रॉब्लेम झाले, अगदी हनीमूनला जाऊन आले आणि त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम सुरू झाले, असे सुद्धा काही फोन आले. म्हणून या सगळ्या अनुभवांना लक्षात घेत ते टॉपिक्स त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. हनीमून आणि पहिला सेक्स हा सुद्धा याच अनुभवातून आलेला तो लेख आहे. म्हणजे प्रत्येक लेखाला काहीतरी पार्श्वभूमी आहे. सुरुवातीला मी अगदी फक्त अनुभव शेअरिंग या दृष्टीने, शेअरिंग केअरिंग नावाचं जे सदर सुरू केलं होतं त्याच्या माध्यमातून मी सुरू केलं होतं, ज्या शेअर करायचं सगळ्यांशी आणि काय त्यातून फरक पडतो की बघायचं या हेतूने सुरू केलं होतं. पण त्यानंतर इतके वाचकांचे मेसेज, फोन यायला लागले आणि हा विषय किती गंभीर आहे हे लक्षात येत गेलं. आणि मग त्यानुसार जसे प्रश्न येतील, जशा अडचणी समोरून माझ्याशी कोणी शेअर करतील, त्यानुसार मी अजून अभ्यास करत गेलो. कारण मी काही या विषयातला तज्ज्ञ नाही, हे मी म्हणजे प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे. मी या विषयातला डॉक्टर नाही, मी जसा लेखक नाही तसा मी या विषयातला तज्ज्ञ सुद्धा नाहीये. तज्ज्ञ मंडळी आपल्या समोर सगळे बसलेले ते आपल्याशी बोलतीलच. तर मी मग ज्यावेळेस माझ्याकडे असे अनुभव यायचे, प्रश्न यायचे, लोक शेअर करायचे, त्यावेळेस मग त्याचा अजून अभ्यास करायचो. डॉक्टर विठ्ठल प्रभूंचं पुस्तक मला यासाठी संदर्भ म्हणूनच नेहमी कामी आलेले. आणि त्या व्यतिरिक्त कारण ते त्या पुस्तकाला सुद्धा काही काळाच्या मर्यादा आहेत, त्यामुळे त्या काळाच्या मर्यादा ओलांडून पुढे जाऊन काही अभ्यास करणं गरजेचं होतं. ते सगळं करून मी त्या गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. त्यातून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचत गेलं. म्हणजे अगदी हस्तमैथुनासारखा विषय जो
प्रत्येक पुरुषांच्या आयुष्यात येतो आणि अनेक स्त्रियांच्या, बहुतांश सगळ्या स्त्रियांच्या सुद्धा आयुष्यात येतो. तो विषय सुद्धा इतका टॅबू करून ठेवलेला आहे आपल्या समाजामध्ये. मला एका सत्रामध्ये एका मुलीने विचारलं की हस्तमैथून म्हणजे काय. तरुण मुलगी म्हणजे एवढं सुद्धा आपलं माहिती. अनेकदा मी असंही म्हटलं की अनेकदा आपण हे हस्तमैथून असेल या गोष्टी करत असतो, पण याला हस्तमैथून म्हणतात हे सुद्धा माहिती नसतं. आणि त्यामुळे यातून होणारे प्रॉब्लेम किंवा यातून प्रॉब्लेम होतात का याविषयी समाजात असणारी नकारात्मकता. अनेक मुले मला असे भेटले ज्यांनी अनेक बुवा बाबांची पुस्तकं वाचलेली होती. मग त्याच्यामध्ये असं सांगितलं असतं की वर्षातून 2दाच हस्तमैथून करायचं, नाहीतर मग ते वीर्य गेलं की मग तुमचं तेज जाणार आणि मग तुम्ही वीक होणार आणि मग ते किती रक्ताच्या थेंबापासून हाड बनतं आणि मग किती रक्ताच्या थेंबापासून वीर्य बनतं आणि मग त्याने कसा अशक्तपणा येतो. हे सगळे जसे अनुभव येत होते माझ्याकडं, तसं मला कळत होतं की हे आपण सांगायला पाहिजे लोकांना, हे आपण शेअर करायला पाहिजे जे आपल्यापर्यंत आहे. म्हणजे अगदी तो अभंग जो आहे की जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, अगदी फक्त त्या हेतूने हे लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या याच्यामध्ये कुठलंही माझा दावा नाही की हा अगदी तज्ञतेने लिहिलेलं सगळं लेखन आहे. हे सगळं आपल्या अनुभवातून आलेलं, माझ्या वाचनातून अभ्यासातून मी तयार केलेलं आणि आलेल्या प्रॉब्लेम्सवरती मला जे माझ्या अभ्यासातून वाटले तिथे सोल्युशन मी देत गेलोय आणि त्यानुसार हे पुस्तक आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांतून, आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादातून ते घडलेले. इथून पुढे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांतून आणि प्रतिसादातून आणि तुम्ही याला कसा पुढे पोहोचवताय पुस्तक सगळ्यांपर्यंत, यातूनच ते पुढे अधिक घडत जाणार आहे. या पुस्तकात घडण्याचा प्रवास फक्त मी थोडक्यात सांगेल आणि थांबेल, कारण आपल्याला मान्यवरांचं जास्त ऐकायचंय. पुस्तक करावं असं मला अनेक म्हणजे लेख झाल्यानंतर सुद्धा वाटत नव्हतं, कारण ते हेतूने ते लिहिलेलंच नव्हतं. फक्त प्रांजळ हेतू शेअरिंग करणं लोकांपर्यंत आणि जे आपल्याला कळतंय ते पोहोचवणं एवढंच होतं. मधल्या काळात वाचकांकडून खूप जास्त याबद्दल यायला लागलं की पुस्तक करा, आम्हाला पुस्तक वाचायचे. फेसबुक वाचणं एवढं इझी नाही, पुस्तक वाचणं जास्त सोपं आहे, आमच्या हातात आले की वाचता येईल. त्यानंतर मग मला शंका होती की पुस्तकाच्या लेवलचं झालंय की नाही किमान, आणि आपण त्यातले तज्ञ नाहीत. म्हणून मी डॉक्टर शंतनू अभ्यंकरांना माझी ती सगळी कॉपी पाठवली होती आणि तुम्ही हे वाचून बघा आणि तुम्ही मला सांगा की पुस्तक करण्याजोगं आहे की नाही. आणि मग डॉक्टरांनी ते वाचलं आणि डॉक्टरांनी जी कमेंट दिली त्यानंतर मला जास्त उत्साह आला. डॉक्टर म्हटले त्यातला एकही शब्द बदलायची गरज नाही, इतकं तू ते प्रॉपर अभ्यास करून व्यवस्थित लिहिलेलं आहे. अर्थात त्यांनी मला फक्त त्यातलं एक अपडेट सुचवलं होतं गर्भनिरोधकांच्या बाबतीतलं. गर्भनिरोधक हा सुद्धा एक इतका महत्वाचा विषय आहे की ज्याविषयी डॉक्टरांच्या मला एका लेखामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की अगदी लग्नानंतर जेव्हा पहिल्या सेक्सची वेळ येते तेव्हा मग अरे आता गर्भनिरोधक आणि मग आता शोधायची, मग कोणती वापरायची आणि काय करायचं, असं सगळा गोंधळ आपला सुरू होतो. आणि त्याविषयी खरं तर आपलं असं म्हणे जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमाच्या माध्यमातून पण आपण नेहमी सांगतो तुम्ही लग्नाचा विचार करण्याच्या आधीपासून गर्भनिरोधकांची माहिती घ्यायला पाहिजे. किमान आधी नसेल मिळाली तर लग्नाचा विचार केल्यानंतर तरी तुम्ही गर्भनिरोधकांची माहिती घ्यायला पाहिजे. दोघांनी आधी त्याविषयी बोलायला पाहिजे. तुम्हाला मूल हवंय की नको, कधी हवंय, काय हवंय आणि कोणती गर्भनिरोधके दोघांना मिळून सोयीची वाटतायत याविषयी बोलणं जाणं गरजेचं आहे. पण त्याविषयी सुद्धा माहिती पुरेशी नसते, म्हणून त्याविषयी सुद्धा अगदी सविस्तर लिहायचा प्रयत्न 5-6 लेखांमध्ये केला आहे. त्यासाठी डॉक्टरांचं पाळीमिळी गुपचिळ हे पुस्तक सुद्धा मला संदर्भ म्हणून कामी आलेलं आहे. त्यामुळे ते पुस्तक सुद्धा नक्की सगळ्यांनी वाचायला पाहिजे. तर अशा पद्धतीने हे घडत गेलं. डॉक्टरांनी जेव्हा मला सांगितलं की या पुस्तकामध्ये सगळं शब्दाने शब्द तू लिहिलेला खरा आहे, त्याच्यामध्ये म्हणजे काही बदल करायची गरज नाही, त्यानंतर माझं प्रोत्साहन अधिक वाढलं आणि आता आपण पुस्तक करायचा विचार करायला पाहिजे. मग मी पुस्तक करायचं म्हटलं सगळ्यात पहिलं नाव कोणाचं, तर आमचा मित्र राजवैभव. हे अख्ख्याचं नाव आमच्या डोळ्यासमोर असतं की राजवैभव आहे त्याच्याकडे, आणि त्याची सुद्धा आधीपासून त्याने मला सांगून ठेवलं होतं तुझं पहिलं पुस्तक येईल ते माझ्याकडूनच येईल. त्यामुळे आधीच त्याने सांगून ठेवलं असल्यामुळे ते नाव डोक्यात होतंच. आणि मग त्याच्याशी मी बोलून पण घेतलं की आपलं असं असं करायचंय. पण त्यानंतर मला स्वतःला असं वाटत होतं की ज्यावेळेस ते लेख सगळे पाहिले ते थोडेसे अपुरे वाटत होते की याविषयी अधिक जास्त माहिती मिळायला पाहिजे. म्हणजे मी ज्यावेळेस पहिला गुदमैथुनाचा पहिला लेख लिहिला होता त्यानंतर मला इतक्या समलिंगी पुरुषांचे सुद्धा मेसेज फोन यायला लागले आणि त्यांच्या सुद्धा समस्या त्यातून कळायला लागल्या. म्हणजे आपण जनरल फक्त स्त्री पुरुषांच्या लैंगिक समस्या एवढंच फक्त विचार करत असतो, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या लैंगिकता आपल्या समाजामध्ये आहेत आणि त्या वेगवेगळ्या लैंगिकता असणाऱ्या लोकांचे सुद्धा वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. हे कधी आपण फारसं लक्षात घेत नाही. पण त्यानंतर मला ते जे अनुभव आले त्यातून माझ्या लक्षात आलं की याविषयी सुद्धा आपण लिहायला पाहिजे, मांडायला पाहिजे. आणि म्हणून त्यानंतर मग पुढे गुदमैथुनाविषयी अधिक काही माहिती देणं, समलिंगी संबंधाविषयी, मुखमैथुनाविषयी हे लेख पुढे वाढत गेले. म्हणजे या सगळ्या लेखांची जी प्रक्रिया ही येणाऱ्या प्रतिक्रियांतूनच घडत होती. मला काय लिहायचं हे सगळे येणाऱ्या प्रतिक्रिया सांगत होत्या.
म्हणजे अगदी लैंगिक अवयवाविषयीचे गैरसमज सुद्धा काही मित्रांनी शेअर केले. त्यातून माझ्या लक्षात आलं की अरे आपले लैंगिक अवयव सुद्धा आपल्याला नीट माहिती नाहीत, मग ते सुद्धा व्यवस्थित सांगायला पाहिजेत. म्हणूनच स्त्री पुरुषांच्या लैंगिक अवयवाविषयी सुद्धा लिहायला तो लेख घेतला. अशा पद्धतीने सगळं घडत आलंय. पुस्तकाचं झाल्यावर राजवैभवचं नाव समोर आलेलंच होतं आणि पुस्तक करायचं असं ठरलं. डॉक्टरांची सुद्धा त्याला हिरवा झेंडा डॉक्टरांचा मिळालेला होता आणि त्यामुळे पुढे मग हे सगळे लेख पूर्ण झाले. हे पूर्ण झाल्यानंतर याला नाव काय द्यायचं हा एक प्रश्न होता. कारण सेक्स असं जर कुठे दिसलं कव्हर पेज वरती तर हे पुस्तक कुणी इच्छा असून पण घेणार नाही याची आम्हाला खात्री होती. कारण राजवैभवने त्याचा अनुभव सांगितलेला होता. त्यांच्या ऑफिसमध्ये डॉक्टर विठ्ठल प्रभूंचे निरामय कामजीवन, ज्याच्यामध्ये सेक्स हा शब्द सुद्धा नाही पण निरामय कामजीवन याच्यावरून कळतं की हे काहीतरी सेक्स संबंधी पुस्तक आहे. त्याला सुद्धा कव्हर लावून ठेवलेलं होतं, कारण तसं कधी वाचायला घेणार नाही म्हणून कव्हर लावून ठेवलेलं. तर आपलं पुस्तक असं कव्हर लावायची गरज पडू नये असं काहीतरी एखादं नाव असावं आणि प्रत्येकाला ते सहज घेता येईल वाचताना. कारण मी अनेक बुक स्टॉल मध्ये पाहिलंय की सेक्सच्या विषयीची पुस्तकं असतात ती घ्यायची क्युरिओसिटी खूप असते, उत्सुकता खूप असते, पण आजूबाजूला लोक बघत असतात. मग कसं घ्यायचं, फक्त वरचीवर कव्हर बघून पुढे जायचं असं करणारे भरपूर लोक असतात. आपल्या पुस्तकात तसं होऊ नये आणि पुस्तक लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यांच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचावी म्हणून त्याचं नाव वेगळं काहीतरी असणं गरजेचं होतं. मग याविषयी आमची चर्चा झाली आणि मग निशाने ते नाव सुचवलं अग्गबाई अरेच्चा. आता आधी लैंगिकतेविषयीची एक व्याख्यानमाला आम्ही घेतली होती आणि त्यावेळेस डॉक्टरांच्या व्याख्यानाचं नाव अग्गबाई अरेच्चा होतं. ते निशाला क्लिक झालं आणि आपण हे नाव ठेवूयात असं ते म्हटले आणि ते आम्हालाही सगळ्यांना खूप आवडलं की म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सेक्स किंवा कामजीवन किंवा असं काही त्याच्यामध्ये नाही आणि ते एक छान कुतूहल उत्सुकता वाढवणारं ते होऊ शकतं. त्यामुळे ते तरी त्यापेक्षा अजून काही वेगळ्या चांगल्या कुणाकडून काही कल्पना येतात म्हणून फेसबुकला सुद्धा आपण टाकलं होतं. पण हे नाव आम्हाला सगळ्यात जास्त बेस्ट वाटलं म्हणून आपण ते नाव घ्यायचं ठरवलं. त्यानंतर मग कव्हर पेज कसं असावं, पुन्हा ते अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे, लोकांनी ते पाहून घ्यायला पाहिजे. मग निशाच्या डोक्यात अशी काही आयडिया होती की आपण अशी काही कार्टून त्याच्यामध्ये असायला पाहिजेत कव्हर पेजवरती की जे टॅबू किंवा ज्या भावना आपल्या आहेत त्या एक्सप्रेस करतील. आता या सगळ्या भावना निशाच्या मनात होत्या, पण या भावना कव्हरवर कशा उतरवायच्या, तिच्या मनात आहे तिच्या मनातलं समजेल असा कोणीतरी आपल्याकडे तो कव्हर पेज करणारा पाहिजे की ज्याला हे सगळ्या तिच्या मनातल्या भावना समजतील आणि तो ते व्यवस्थित त्याच्यावर उतरवेल. आणि अशी चर्चा झाल्यानंतर पहिलं नाव माझ्या डोक्यात आलं ते मिलिंद जोशी सरांचं की म्हटलं ह्या भावना समजून घेणं आणि त्या व्यवस्थित उतरवणं प्रत्यक्षात हे मिलिंद जोशी सर एकदम परफेक्ट करू शकतील. म्हणून मी सरांना फोन केला आणि सरांनी लगेच आनंदाने त्याला होकार दिला आणि त्यामुळे ते कव्हर पेज छान अट्रॅक्टिव्ह होऊन आपल्या समोर आलंय. स्माइली घ्यायची ही आयडिया सरांची होती, त्याला मुखवटे काहीतरी असेल अशी आयडिया दिसायची होती. सरांनी त्याला अगदी छान आणि ते याच्यामध्ये जे हे सुद्धा कलर कॉम्बिनेशन सुद्धा सरांनी केलंय ज्याच्यामध्ये अग्गामध्ये वरती कुंकवासारखं म्हणजे ते स्त्रीचं प्रतीक आणि खाली पुरुषाचं. हे हटके असं काहीतरी सरांच्या डोक्यातून येऊ शकतं असं वाटलं मग त्यांचं नाव घेतलं आणि त्यांनी ते खरंच तशा पद्धतीने ते बनवलं. त्यानंतर आता पुस्तक झालं, याचं आता प्रकाशन करायचंय, पुस्तक जाईल का याची सुद्धा आमच्या मनात भीती होती. म्हणजे आपण लिहितोय सेक्स या विषयावर लिहितोय, अनेकांना माहिती आहे कारण मला अनेक कार्यकर्ते सुद्धा असे भेटायचे आपले की तुझं लिखाण खूप आवडतं, आम्हाला खूप वाचावंसं वाटतं, खूप माहिती मिळते, पण कुणाला सांगता येत नाही, अडचण होते, घरात सुद्धा सांगता येत नाही. अगदी सिनियर कार्यकर्ते आपले भेटलेले अनेक जण की तुझं लिखाण प्रत्येक लेख मी आवर्जून वाचतो पण घरात सांगता येत नाही, अडचणी. कारण कोणी म्हणतील यांना काय म्हातारपणी म्हातारचं लागलं की काय म्हणतील, असं काय हे काहीतरी सांगतात किंवा वाचतात, त्यामुळे कुणाला सांगायची अडचण. माझ्या ऑफिसमधले मित्र, तरुण मित्र सुद्धा असं म्हणायचे की तुझं लेखन खूप आवडतं पण आम्ही लाईक कमेंट करू शकत नाही, तेवढी हिंमत आमच्यात नाही त्याला लाईक कमेंट करायची. माझ्या मेहुण्याने सुद्धा आमच्या कॉलनीतला एक एक्सपिरियन्स सांगितला की कॉलनीतले सुद्धा अनेक जण ते वाचतात पण ते लाईक शेअर करायची त्यांच्यात हिंमत होत नाही. आणि ते उलट त्याला विचारत होते की तुझ्या मेहुण्याची हिंमत कशी होते एवढं सगळं लिहायची, म्हणजे आपल्याला काय आपल्याला मजा वाटते वाचायला, आपण वाचूयात पण त्याची हिंमत कशी होते. म्हणजे वाचायला आवडतंय पण सांगायला कुणाला जमत नाही आणि हे कुणाला शेअर करू शकत नाही, लाईक करू शकत नाही, अशी सगळी समाजामध्ये या विषयावरची गोची आहे. तर मग हे पुस्तक जाईल का, तर मग या पुस्तकासोबत आपल्याला काही मान्यवर आपल्या सोबत असले तर कदाचित या पुस्तकाला अधिक वजन येईल आणि अधिक ते जास्त खात्री किंवा आपण ज्याला म्हणतो की ऑथेंटिकपणे पुढे जाईल वाचकांसमोर असं वाटलं. म्हणून आम्ही प्रदीप पाटील, डॉक्टर प्रदीप पाटील ज्यांनी समाज स्वास्थ्याचं ऑलरेडी आधी काम केलं होतं. समाज स्वास्थ्याचं एक याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे की ज्यावेळेस मी समाज स्वास्थ्य नाटक पाहिलं अतुल पेठेने केलं त्यानंतर म्हणजे मी एकदम स्तब्धच झालेलो होतो की किती भारी काम त्या माणसाने त्या 100 वर्षापूर्वी केलं होतं
किंवा काम सुरू त्यांनी तो वसा घेतला कामाचा आणि आज 100 वर्ष झालेत आणि आपण आजही त्याच प्रॉब्लेम सोबत झगडतोय, जे आम्हाला दिसत होते जोगिनीच्या माध्यमातून अनेक मुलामुलींचे कपल्स आहे की जे 100 वर्षांपूर्वी रजोनीने सुरू केलं काम ते आजही तिथंच आहे, ते पोचलंच नाही आणि ते पोचवायला पाहिजे कोणीतरी आणि ही जबाबदारी इतर कोणावर टाकून चालणार नाही. माझा स्वभाव असा आहे प्रत्येक वेळेस की मला जे करावंसं वाटतं जबाबदारीने ते आपण पहिलं केलं पाहिजे असं मला वाटतं इतर कोणी करण्यापेक्षा. मग आपण याच्यात काय करू शकतो तर आपण हे मांडायला पाहिजे, हे तिथून सुरू झालं होतं आणि म्हणून समाज स्वास्थ्य म्हटल्यावर माझ्या डोक्यात प्रदीप पाटील सरांचं नाव आलं की ते आपल्यासोबत यासोबत असायला पाहिजेत, म्हणून मी त्यांनाही संपर्क केला आणि त्यांनी याला लगेच होकार दिला. मंगलाताईंचं मी विवाह भ्रमातून भानाकडे आणि लग्नाविना हे दोन पुस्तकं वाचली होती आणि त्या पुस्तकांनी आम्हाला म्हणजे आम्ही मैत्री कट्ट्यावर सुद्धा त्याविषयी अनेकदा चर्चा केली. मैत्री कट्टा नावाचा एक ग्रुप दहिसरला मी सुरू केलाय तरुणांचा, त्याच्यावर अनेकदा याविषयी आमची चर्चा झाली. आमच्या नाईट आउट्स मध्ये अनेकदा लग्नाविना याच्यावर आम्ही चर्चा केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मांडलेल्या वेगवेगळ्या लैंगिकतेच्या कन्सेप्ट, लैंगिक संबंधाच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट हे आम्हाला खूप सगळ्यांनाच भारावून टाकणारं होतं आणि त्यामुळे मंगलाताई आपल्या या कामामध्ये सोबत असायला पाहिजेत असं आम्हाला सगळ्यांना मनापासून वाटत होतं आणि म्हणून मंगलाताईंना आम्ही खास आधी फोन पण केला आणि नंतर आम्ही त्यांना घरी जाऊन पण भेटलो आणि त्या चर्चेमध्ये मंगलाताईंसोबत जी चर्चा झाली त्यातून ते काम अजून किती आपण जोमाने पुढे करायला पाहिजे याविषयी आमच्या बरेच चर्चा झाली. त्याविषयी नक्कीच सगळे मिळून पुढे काही करता येईल का याविषयी आम्ही विचार करणार आहोत. पण हे सगळे मान्यवर सोबत आहेत म्हणून हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवायचा अधिक जास्त हिंमत होतीये, ताकद मिळते हे सगळं करायला आणि तुम्ही सगळेजण सोबत आहेत, सोबत राहाल पुढे याची खात्री आहे. त्यामुळे पुस्तक जास्त जोमाने आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवेल आणि लैंगिकतेविषयीचं एक मोकळं वातावरण समाजात तयार होईल यासाठी आपण प्रयत्न करूयात. तुळशीदास तुम्हाला समोर दिसतोय, त्याने चित्रांच्या माध्यमातून जी मजा पुस्तकामध्ये आणलेली आहे म्हणजे आम्हाला तुळशीदास मध्ये एवढा छान कलाकार लपलेला आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. सहज बोलता बोलता चर्चा झाली की आपल्याच्यामध्ये काही चित्र पाहिजेत आणि तो म्हटला मी काढतो, कधीतरी मी एवढी चित्र काढलेली आहेत आणि मी काढू शकतो असं मला वाटतंय आणि मग मी त्याला ती चित्र सगळी पाठवली आपल्या याच्यातली की जी आपल्या याच्यामध्ये असायला पाहिजेत लैंगिक अवयवांची माहिती देण्यासाठीची आणि त्याने ती इतकी हुबेहूब ती उतरवली आणि मग त्याच्यामध्ये इतका छान कलाकार लपलेला आहे आम्हाला लक्षात आलं. त्याला म्हटलं आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून तुझी जास्त पब्लिसिटी व्हायला पाहिजे आणि तुझ्याकडे अधिक याच्या चित्रांची ऑर्डर यायला पाहिजे, पुढे असं आपण काहीतरी बघूयात. तर तो छान चित्रकार सुद्धा आपल्याला लाभला, त्यामुळे पुस्तक अधिक संवादी झालंय. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून ते पुस्तक जास्तीत जास्त पोहोचवायचा प्रयत्न करू असं आवाहन मी सगळ्यांना करील आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहायचा माझा नेहमी प्रयत्न असेल किंवा मी सगळ्यांचं नेहमी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो सगळ्यांप्रती आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. धन्यवाद सचिन. सचिन म्हटलं त्याप्रमाणे हे पुस्तक जगता आले, अनुभवता आले आणि आता वाचूयातही म्हणजे आपण हे पुस्तक सगळे मिळून. खरं तर या कार्यक्रमासाठी पुस्तक प्रकाशन त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. ते डॉक्टर प्रदीप पाटील या ठिकाणी आहेत. मी डॉक्टरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आपण फारच सायलेंट बसलेलो आहोत. मनात कुठेतरी घाबरल्यासारखं पण होतंय, चुकून एखादा शब्द घसरला तर काय होईल आणि त्याचबरोबरीनं असंही वाटतंय की अरे लैंगिकता हा विषय आहे आणि या लैंगिकता विषयाचं सादरीकरण करणं हे मनातल्या मनात ठीक आहे. असं सार्वजनिक म्हणजे महापाप आहे. जाऊन 10 वेळा डुबकी मारून पवित्र व्हायला लागणार आहे. पवित्र अपवित्र श्लील अश्लील अशा अनेक संकल्पना हजारो वर्ष आमच्या डोक्यामध्ये रुतून बसलेल्या आहेत आणि या संकल्पनांनी आम्हाला किती गप्प बसवलंय बघा लैंगिकतेच्या विषयावर. खरं तर तुमचा आज आनंदाचा दिवस आहे. आनंदाचा दिवस या अर्थानं की सचिननं फार मोठं काम केलेलं आहे. आज मी जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा संपादक होतो, आता झाली त्याला 30 वर्ष होऊन गेली,
आणि संपादन करत असताना मुखपृष्ठावर मला कुठल्या ना कुठल्या तरी सामाजिक अशा नेत्याचं किंवा सामाजिक कार्यकर्त्याचं एक अवतरण टाकायला लागायचं आणि असंच मी शोधत असताना रधो सापडले आणि रधो सापडल्यानंतर मी ते वाचत गेलो. साधारण 1994 वगैरे असेल त्या काळामध्ये. मला सगळी ती पुस्तकं मिळाली. यदी फडकेंचं मिळालं मला, आणखीन इतरांची सगळ्यांचीच मिळाली ती पुस्तकं आणि मग मी ती वाचून काढली. वाचून काढल्यानंतर असं लक्षात आलं की अरे एक नास्तिक माणूस जो विवेकाचा पुरस्कार करतो तो लैंगिकतेवर बोलतोय, तो सेक्सवर बोलतोय. माझ्या डोळ्यासमोर चित्र आली दोन. टिळक लैंगिकतेवर कसे बोलतील आणि रधो कसे बोलतील. टिळक कसे बोलतील याचा प्रश्नच निकाली लागलेला होता. कारण ज्यांनी किंवा सनातन्यांनी ज्यांनी लैंगिकता विषय त्याज्य ठरवलेला होता तो विषय रधोंनी असा लिलयावर आणलेला होता. नुसता आणला नव्हता, लढाई केलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांना बरोबर घेऊन लढाई केलेली होती आणि ती लढाई साधीसुधी नव्हती. त्या लढाईमध्ये ते हरले, त्यांना शिक्षा झाली आणि ज्या जजनी शिक्षा दिली त्याच जजच्या हस्ते त्यांच्या उतारवयात मुंबईमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. याच्या इतकं मोठं बक्षीस काय असेल लैंगिक शिक्षणाच्या संदर्भातलं. आणि मला असं वाटतं की सचिनने जे नाव निवडलेलं आहे अगबाई अरेच्चा, हे त्याला का निवडावं लागलेलं आहे हा खरा प्रश्न आपल्या मनात नको काय निर्माण व्हायला. अरे म्हणणं सेक्स आहे पण नाही म्हणू शकत हे त्याला आणि मला माहिती आहे. कारण जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मी चालवत होतो त्याच वेळी मला असं वाटलं की समाज स्वास्थ्य पण आपण चालू करावं आणि त्याच्यासाठी आजचा सुधारकचे दिवाकर मोहनी, दिवा देशपांडे त्याचे संस्थापक संपादक होते, तर दिवाकर मोहनी परत ताहेरबाई पुनावालांच्या इथे आम्ही मीटिंग घेतली पुण्यामध्ये. सगळे आलेले होते या मीटिंगला. आम्हाला असं वाटलं की हे चालू व्हावं आणि चालू ठेवावं. 26 वर्ष चालवलेलं मासिक बंद पडतं लैंगिकतेवरचं, जे महाराष्ट्रातलं नव्हे तर भारतातलं एवढं दीर्घकाळ चाललेलं मासिक आहे. असं मासिक कोणी चालवलेलं नाहीये म्हणून तर महाराष्ट्र पुढे आहे. नाहीतर कुंकूवरनं वादळ उठवणारी माणसं किती आजूबाजूला बसलेली आहेत माहिती आहे तुम्हाला. प्रश्न असा आहे की ज्यावेळी मी हे असं ठरवलं की हे करायचं त्यावेळी आम्ही काही मंडळीने एकत्र येऊन ते चालू केलं. पुढे 6-7 वर्ष आम्ही ते चालवलं. पण तिथं सुद्धा प्रॉब्लेम अगबाई अरेच्चा हाच होता. गोव्यावरच्या एका वाचकांनी मला असं कळवलेलं होतं की टेबलावर हे मासिक समाज स्वास्थ्य नाव आहे, सेक्सचा काही संबंध नाहीये, पण समाज स्वास्थ्य नावाचं मासिक टेबलावर ठेवायचं आम्हाला लाज वाटते. आणि ती त्या काळची लाज, त्याच्याही अगोदर रधोंच्या काळातली लाज, ती आता सुद्धा इथे संक्रमित झालेली आहे आणि ती अशी संक्रमित होऊन इथपर्यंत येऊन थांबलेली आहे. आपण उघडपणे कधी बोलणार आहोत? खरं तर बोलायला पाहिजे. सचिनचे मी ब्लॉग वाचला आणि त्याच्यामध्ये त्यांनी उघडपणे हे सगळं मांडलेलं आहे. तो मांडत राहिलेला आहे. तर मला त्याचं सगळ्यात मोठं कौतुक हे आहे की त्याचं पुस्तक प्रकाशन होणं हा विवेकवाद्यांचा सण आहे आणि तो आपण आज साजरा करतोय. खरं तर आज परिस्थिती काय हे मी तुम्हाला सांगतो. आजची परिस्थिती, माझ्याकडे काउन्सिलिंगला येणारे अनेक स्तरातले सगळे लोक असतात. त्यापैकी एक आई बाबा आपल्या मुलाला घेऊन आले. हा मुलगा 6वी मध्ये होता आणि आई भेदरलेली होती आणि ती असं म्हणाली
त्याच्या मोबाईलमध्ये मला क्लिप्स सापडल्या पोर्नोग्राफीच्या. मग मी आईला म्हटलं, वा फारच छान, चांगली गोष्ट आहे. काय म्हणताय डॉक्टर तुम्ही, अहो असं कसं काय बोलताय तुम्ही. तो लवकर ओळख करून घेतोय, आता 11 वर्षाचा आहे तो. जरा वयात येण्याच्या अगोदरच त्याला अगोदर माहिती व्हायला लागलेली आहे. तर ते म्हणाले, शी घाणेरडे, असलं कसलं त्याने बघायचं, असलं वाचायचं का. अहो मला तर आता चैन पडत नाहीये, झोप उडाली आहे माझी, मी डिप्रेशन मध्ये गेलेली आहे. मी त्यांना असं म्हटलं की ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. आणि मी त्याला बसवला माझ्यासमोर, पालकांना बाहेर जायला सांगितलं आणि मी बोललो त्याच्याशी. तो मला असं म्हणाला की मला एका जाहिरातीवर, मी मोबाईलवर अभ्यास करत असताना, आता मोबाईलवर अभ्यास करायचा असतो, अभ्यास करत असताना मी वर जाताना काही जाहिराती बघितल्या, त्याच्यावर क्लिक केलं आणि मला हे दिसलं आणि मी ते बघायला सुरुवात केली. किती महिने झाले, 6 महिने झाले मी हे पाहतोय. घरी माहितीये का, नाही. आईच्या लक्षात आलं की त्याच्या स्वभावामध्ये काहीतरी बदल घडलेला आहे. तो दरवाजा लावून मोबाईलवर आता बघत असतो, आतून सांगतो मी अभ्यास करतोय म्हणून. आणि मग तो आईला जेव्हा शंका आली म्हणून तिनं तपासलं, तेव्हा तिला ते सापडलं. मी त्याला असं विचारलं, तू हे का बघतोयस आणि हे काय आहे. तो म्हणाला की बाई आणि माणूस आहेत आणि ते करतायत काहीतरी. म्हटलं काय करतायत. तर तो म्हणाला की माहित नाही काय करतायत, पण मला आवडतं. म्हटलं तुला का आवडतं. माहित नाही, पण काहीतरी असं होतं मला. म्हटलं काय होतं. तुला कुठे काही जाणीव होते का शरीरामध्ये. नाही, मला काहीच सांगता येत नाही, पण मला ते हवंय. मग तू हे बघतोस तर हे तू स्वतःहून तुला वाटतं म्हणून बघतो की काय होतं. नाही, मला असं खेचल्यासारखं वाटतं आणि ते बघावंसच वाटतं. एक नैसर्गिक उर्मी निसर्गाने प्रदान केलेली, ती हार्मोन्स मधून असेल, ऑक्सिटोसिन असेल, नाहीतर आणखीन कुठले काही हार्मोन्स असतील, लव्ह हार्मोन आपण म्हणू त्याला, की त्याच्यातनं तुम्हाला ते भाग पाडलेला असेल. या वयामध्ये मी त्याला असं विचारलं, तुला आई काय म्हणाली रे. आई म्हणाली, किती घाणेरडा आहेस तू, किती वाईट आहेस तू, नालायक आहेस तू, आपल्या घराचं नाव तू सगळं आता बदनाम करणार आहेस, मला तोंड दाखवायला जागा राहणार नाहीये. हॉर्मोन्स खरे मानायचे का आईचं म्हणणं खरं मानायचं, या द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेल्या या मुलाला सचिन सारख्या लेखकाने लिहिलेल्या पुस्तकांचा खूप मोठा आधार मिळणार आहे. कारण हे पुस्तक त्यांना काही ना काहीतरी शिकवणार आहे. मी जेव्हा समाज स्वास्थ्याचा पहिला अंक दादरला आम्ही प्रकाशित केला, त्यावेळी डॉक्टर विठ्ठल प्रभू आलेले होते, त्यांच्या हस्ते आम्ही तो प्रकाशित केला. डॉक्टर विठ्ठल प्रभूंनी त्यावेळी एक कसं मांडलेलं होतं की इव्होल्युशन म्हणजे सेक्सचं इव्होल्युशन जे आहे किंवा उत्क्रांती जी आहे सेक्सची, ती आदिम काळापासून होत आलेली आहे. डार्विनचा सेक्शुअल सिलेक्शन म्हणून जो काही थेरी आहे, तर त्याच्यामध्ये आपण जोडीदार निवडतो आणि जोडीदार निवडतो त्याच्यामध्ये 2 भाग असतात. आपण आपल्याच जातीच्या म्हणजे लिंग जातीच्या माणसाशी आपण स्पर्धा करतो, असं डार्विननी मांडलेलं होतं. म्हणजे पुरुष पुरुषांशी स्पर्धा करतो, स्त्रिया स्त्रियांशी स्पर्धा करतात जोडीदार गटवण्यासाठी. आज त्याला आपण एक संस्थात्मक रूप दिले, लग्न म्हणून. आणि लग्न म्हणून हे जे संस्थात्मक रूप दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कुठे दिसत आहेत आपण तुम्हाला, विवाह मंडळात. ऑनलाईन तर आता कितीतरी चाललेले आहेत. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा काय असतं, नियम असतात, नियमावली असतात. अमुक जातीचा, अमुक रंगाचा, अमुक उंचीचा, अमुक तमुक ढमुक, हे सगळे सिलेक्शन्स आहेत. मेट सिलेक्शन म्हणतात त्याला, म्हणजे उत्क्रांतीच्या भाषेत त्याला मेट सिलेक्शन म्हणतात. हे सिलेक्शन डार्विननी तिथं सुरू केलं आणि ते सुरू करून आपल्यापर्यंत ते इथं आणलं. दुसरा भाग त्याचा असा असतो की मग सिलेक्शन झाल्यानंतर
आपल्या चौकटीत तो बसतोय की नाही हे बघणं हा दुसरा भाग असतो. त्यामुळं प्रेम हा दरवाजा आहे सेक्सचा. प्रेम जेव्हा हा दरवाजा उघडतो आणि मग उघडून आपण सेक्स पर्यंत जातो, तेव्हा ते नातं घट्ट कसं होत जाणार आहे याच्यामध्ये अनेक घटक सहभागी होतात. सचिनचं ते मी वाचत असताना त्याच्यामध्ये त्यांनी जी काही अनुक्रमणिका दिलेली आहे ती पण वाचली आणि त्याचं पुस्तक पण मी वाचून काढलं. तर त्यांनी हे सगळे भाग त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणजे तो जेव्हा हे मांडतो की लैंगिक अवयवाविषयीचे संस्कार, जे मी मगाशी उदाहरण सांगितलं ते, किंवा व्हर्जिनिटी, किंवा मोकळेपणाने बोलले न गेल्याने निर्माण होणारे लैंगिक प्रॉब्लेम्स, किंवा स्त्री पुरुषांच्या लैंगिक इच्छा ह्या वेगवेगळ्या आहेत की सारख्याच आहेत, हे सगळं जे काही आहे ना, हे सगळं त्यांनी ते मांडलेलं आहे त्याच्यातून, आणि ते असं व्यवस्थित मुद्देसूद मांडलेलं आहे. मला असं वाटतं की ही जी त्यांनी मांडणी केलेली आहे ही डॉक्टर विठ्ठल प्रभूंनी पण केलेली आहे. पण मला सचिनचं विशेष काय वाटतं की आजच्या काळामध्ये तरुणाईमध्ये, तरुण पिढीमध्ये असं व्यक्तिमत्व निर्माण व्हावं आणि निर्माण होणं ही फार मोठी गरज आहे. खरं तर आमच्या नंतर सचिन पर्यंतच्या प्रवासामध्ये अशी पुस्तकं प्रकाशित होणं, चळवळीविषयी बोलतोय मी, म्हणजे जी चळवळ आपली आपण करतो त्याविषयी बोलतोय, अशी पुस्तकं निर्माण होणं, हे चळवळी तर एवढ्या लांब टप्प्यावर का गेलो? एवढ्या लांब टप्प्यावर नाही जायला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी ते निर्माण करायला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी लैंगिकतेविषयी काही ना काहीतरी मांडायला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे सांगत राहायला पाहिजे. तर रधोंचं जे कार्य आहे त्याच्यातनं निर्माण होणारी जी चळवळ आहे ती घराघरात पोहोचेल. आम्ही फक्त अंधश्रद्धा निर्मूलन बोलणार आहोत, आम्ही विषमता निर्मूलन बोलणार आहोत, आम्ही फक्त स्त्री पुरुष समतेविषयी बोलणार आहोत, आम्ही फक्त कामगार किंवा इतर लोकांवर होणाऱ्या अन्याय आणि शोषणा विरोधात बोलणार आहोत. पण याच्यावर कधी बोलणार आहोत? याच्यावर पण आम्ही बोलणं आवश्यक आहे. तुम्ही इथे आलेले आहात, तुमच्यातल्या प्रत्येकाने जर किमान या पुस्तकातले विचार 10 लोकांपर्यंत जरी पोहोचवले आणि 10 लोकांपर्यंत हे पुस्तक त्यांना वाचायला भाग पाडून तुम्ही जर व्यवस्थितरित्या ते पार पाडलं, तर मला वाटतं ही चळवळ उभी राहायला वेळ लागणार नाही. आणि माझं ते स्वप्न होतं. खरं तर मी जेव्हा समाज स्वास्थ्य सुरू केलं तेव्हा मला समाज स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातनं एक लैंगिकतेविषयक चळवळ निर्माण करणं आवश्यक वाटत होतं. विज्ञान परिषद जी होती, पुण्यामध्ये जी विज्ञान परिषद होती, त्यांनी या संदर्भात बरंचसं काम करायचा प्रयत्न केलेला होता. पण मला असं वाटतं की चळवळ या अर्थानं जशी अनिशी चळवळ उभी राहिली किंवा जशा इतर चळवळी उभ्या राहिल्या तशा अर्थानं ती लैंगिकतेची चळवळ नाही उभी राहिली. एखाद्या शिलेदाराने ते करणं काम नाही, ते काम सर्वांनी करणं आवश्यक आहे. आणि चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सचिननं ते काम व्यवस्थितरित्या पेललं आहे, याच्याबद्दल मी त्याचं खरोखर अभिनंदन करेन. कारण तो चळवळीतला कार्यकर्ता पण आहे आणि कार्यकर्त्यानं असं करणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. साधारणपणे जेव्हा आपण विवेकाचा आणि नास्तिकतेचा विचार करतो तेव्हा आपल्याला 3 गोष्टी भेटतात. एक विज्ञान भेटतं, दुसरं लैंगिकता भेटते आणि तिसरं सायकोलॉजी भेटते. या तिन्हीचा विचार सतत करावा लागतो. सायकोलॉजीचा विचार का? तर आम्ही परिवर्तनवादी चळवळ निर्माण करायला निघालेलो आहोत. परिवर्तन म्हणजे काय? तर लोकांची मनं बदलायला निघालेलो आहोत, मतं बदलायला निघालेलो आहोत, विचार बदलायला निघालेलो आहोत. आणि हे विचार आणि मतं ही बदलायची जर आम्हाला असतील तर आम्हाला सायकोलॉजी माहिती असायला हवी. आमचीच मतं इररॅशनल कोणती कोणती आहेत ही आम्हाला माहिती असायला हवीत. कार्यकर्त्याचं खरं विवेकी पण तिथंच आहे की जो कार्यकर्ता विवेकी विचार मनामध्ये बाळगतो, मग ते सर्व विषयातले असतील आणि ते लैंगिकतेबद्दल सुद्धा असतील. मला असं वाटतं की कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे सायकोलॉजी हे प्रांत महत्वाचं ठरतं. त्याच जोडीनं विज्ञान हे तर महत्वाचं आहेच आणि मग येतं लैंगिकता. आज तुम्ही जर आजचा सर्व्हे घेतलात, म्हणजे मी नॅटसल म्हणून लॅन्सेटने एक प्रकाशित केलेला 2019चा सर्व्हे आहे, त्याच्यामध्ये चेंजिंग ट्रेंड्स आहेत आता सध्या, म्हणजे सेक्स बद्दलचे ट्रेंड्स आता बदलत चाललेले आहेत. माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्समध्ये नवरा आणि बायकोंमध्ये होणारी भांडणं, त्या भांडणांपैकी जवळपास 25 ते 30% भांडणं ही त्यांचे लैंगिक संबंध आणि त्याच्यावरनं निर्माण होणारे प्रश्न याच्या संबंधित असतात.
स्त्रीला बऱ्याच वेळा, ज्यांनी ते इथं सचिनने मांडलेलं आहे या पुस्तकामध्ये, की स्त्रीचे प्रॉब्लेम्स कोणते आणि पुरुषांचे कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही वाचून काढा. त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की हे प्रॉब्लेम्स आज सुद्धा अस्तित्वात आहेत. लॅन्सेटनं प्रकाशित केलेल्या आपल्या त्या संशोधनात असं म्हटलेलं आहे की रिलेशनल प्रॉब्लेम्स किंवा नातेसंबंधातने निर्माण होणारे प्रॉब्लेम्स, त्याच्यामध्ये लैंगिकतेचा खूप मोठा वाटा आहे. आणि जिथं संस्कृती सप्रेस करते किंवा दाबून टाकते, अशा दाबून टाकणाऱ्या संस्कृतीमध्ये बोलतच नाहीत नवरा किंवा बायको. ते म्हणतात की जस्ट जाऊ दे, जाऊ दे, पुढे चांगलं होईल, नीट होईल, सरळ होईल. आणि मग सेक्स विषयी बोलणं सुद्धा कुठेतरी खुंटतं. दुसरा एक सर्वे जो आपला इंडिया टुडेने घेतलेला होता आणि तो मेजर सिटीज मधून घेतला होता, जसं अहमदाबाद, चेन्नई किंवा मुंबई वगैरे अशा याच्यातनं, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा विवाहबाह्य संबंध आपण ज्याला म्हणतो, ती जवळपास 70 to 72% आढळलेली आहेत मेट्रोजमध्ये, प्रमुख शहरांमध्ये. आणि एवढंच नव्हे तर एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप किंवा थ्रीसम म्हणजे आपल्या पार्टनरशिवाय आणखीन असणारा एखादा घटक कोणीतरी सेक्स म्हणून आपल्याला हवाय असं वाटणाऱ्यांची संख्या 89% पोहोचलेली. केवळ फॅन्टसी म्हणून, फॅन्टसी म्हणून. हे असं का घडतंय? खरंच हे चांगलं आहे का? असं घडायला पाहिजे का? मग नीती अनितीचे प्रश्न निर्माण होतात. आणि नीती अनितीचे प्रश्न निर्माण झाले की तुम्हाला मग बर्ट्रंड रसेल पर्यंत पोहोचावं लागतं. बर्ट्रंड रसेल असं म्हणतो, नग्नता ही, जसं रधोन म्हणायचे की नग्नता ही डोळ्यात असते, लोकांच्या डोक्यात असते, तसं रसेल सुद्धा असं म्हणतो की नग्नतेसारखं सुंदर असं कुठलंही व्यक्तिमत्व जगामध्ये नाही. हे एक थोर असा विचारवंत जो फिलॉसॉफर आहे तो असं म्हणतो. तर मग आमच्या मनामध्ये याच्याविषयी, सेक्स विषयीचे असलेले भयानक गोंधळ, गैरसमजुती, अंधश्रद्धा यांचं निराकरण करायला पाहिजे की नको? सचिननं ते केलेलं आहे आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आत्ताच्या अनेक मेट्रोज मधल्या एकटं राहणाऱ्या स्त्रिया, ज्या जवळपास 30% आसपास पोहोचलेल्या आहेत, किंवा आपल्या जोडीदाराला खुश करावं याच्यासाठी काय काय करतात? हायमेनोप्लास्टी करून घेतात. म्हणजे काय? सचिननं दिलेल्या याच्यामध्ये योनी मार्गात असलेला पडदा जो फाटला आणि रक्त आलं तर ती प्युअर आहे, व्हर्जिन आहे असं समजलं जाणं, त्याच्यासाठी हायमेनोप्लास्टी आता वाढायला लागलेल्या आहेत. एवढंच कशाला, शिश्निका हा जो भाग असतो योनी मधला, त्या शिश्निकेचं आकार जो आहे तो बदलून घेण्याची सर्जरी सुद्धा आता डेव्हलप व्हायला लागलेली आहे. आता प्रश्न असा आहे, आफ्रिकेमध्ये रानटी अवस्थेमध्ये स्त्रियांच्या योनी मार्गात, जे योनी मार्गाच्या बाजूला असलेले जे त्वचा असते त्याला टाके घालण्याची एक अघोरी प्रथा आज सुद्धा अनेक ठिकाणी चालू आहे. काही ठिकाणी कुलूप लावलं जातं व्हर्जिनिटीसाठी. आणि आज आम्ही हे स्त्रिया ज्या आधुनिक समजतो त्यांनी करून घेणारे हे ऑपरेशन्स आणि त्या रानटी अवस्थेतल्या स्त्रिया, ती पुरुष सत्ताकता, याच्यामध्ये काय फरक आहे? पुरुषासाठी मी हे सगळं करणार आणि याच्या स्त्रीत्वाचा पराभव नाहीये का? हा विवेक सुद्धा आम्ही गमावलेला असतो. तो केवळ या लैंगिक काहीतरी फॅन्टॅस्टिक कल्पना आणि संकल्पना डोक्यात ठेवल्यामुळे. यासाठी म्हणून मला असं वाटतं की आपण गंभीरपणे याचा विचार करायला पाहिजे की इथं जे वयस्कर आलेले आहेत, इथं जे मध्यमवयीन आलेले आहेत, ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी सेक्स एज्युकेशन द्यायला पाहिजे की नको आणि कसं द्यायचं याचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. आपण पॅरेंटिंगमध्ये आम्ही हे नेहमी सांगतो की हे प्रशिक्षण तुम्ही घेणं आवश्यक आहे. हे प्रशिक्षणाची सुरुवात हे पुस्तक वाचून तुम्ही सुरू करा. तुमच्या असं लक्षात येईल की अत्यंत चांगले शब्द वापरून सुद्धा सेक्सविषयी बोलता येतं. व्यवस्थित मोजके शब्द मराठीमध्ये सुद्धा आहेत की जे आपल्याला वापरता येतात आणि आपण बोलू शकतो. तुम्ही तुमच्या मुलांशी संवाद साधू शकता. मी नेहमी सांगतो की आईनं मैत्रीण व्हायला पाहिजे मुलीचं,
आणि बापानी मुलाचा मित्र व्हायला पाहिजे. जसे कट्ट्यावर ते बोलतात ना सेक्स विषयी, तसं घरात सुद्धा ते बोलायला पाहिजेत आई आणि बाबा. आणि ते जर बोलणार नसतील तर ते पोर्नोग्राफीकडे जातील, ते मित्रांकडे जातील, ते एक्सपेरिमेंटेशन करतील आणि मग वेश्यावस्त्यांमध्ये जातील. किंवा एकाच वेळी तो मुलगा जो आहे किंवा ती मुलगी आहे ते 4-4, 5-5 गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड बरोबर खेळत राहतील. माझ्याकडे एक मुलगी आलेली होती, तिचे 5 बॉयफ्रेंड झालेले होते. 4थ्या बॉयफ्रेंडच्या वेळी मी तिला सायकॅट्रिस्टकडे पाठवून दिलेलं होतं. त्याच्यानंतर तिचं काउन्सिलिंग केलं. का झालं हे, तिने हे असं का केलं असेल? लैंगिकतेविषयीच्या कल्पनाच तिच्या भन्नाट होत्या. आणि त्याच जोडीनं नातेसंबंध म्हणजे नेमकं काय, लग्नसंस्था म्हणजे काय, त्याचं महत्व काय, त्याचं स्वरूप काय, त्याचं आपण राहायचं कसं नात्यांमध्ये, काही माहीत नाही. आणि आपल्या समाजामध्ये ही उणीव आहे. ही उणीव भरून काढण्यामधला जे एक वीट होणार आहे ते म्हणजे हे पुस्तक आहे. मला वाटतं की या पुस्तकाचं यश एकाच गोष्टीमध्ये सामावून जाईल नंतर, ते म्हणजे की जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल आणि तुम्हाला जाणीव होईल की तुमच्यामध्ये हे वाचल्यानंतर काय काय कमतरता होते आणि त्या तुम्ही सचिनशी थेट बोलायला पाहिजे. सचिन हा वैद्यकीय तज्ज्ञ नाही हे त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की तो वैद्यकीय तज्ज्ञ नसताना सुद्धा त्यानं अतिशय चांगलं वैज्ञानिक पुस्तक लिहिलेलं आहे. हे त्याचं खरं तर सामर्थ्य आहे आणि ते मला महत्वाचं वाटतं. आणि जर ते तुम्ही वाचलं आणि तुमच्यातल्या उणीवा तुम्ही जर जाणून घेतल्यात तर या पुस्तकाला पूर्ण न्याय मिळेल असं मला वाटतं. मी जास्त बोलत नाही, वेळ आपण उशिरा सुरू केलेला आहे. पुन्हा आपण या विषयावर कधी गप्पा मारायच्या असतील तर जरूर भेटू. पण शेवटी मला एकच गोष्ट सांगायची आहे की लैंगिकता विषयक ही जी चळवळ आहे, म्हणजे समाज स्वास्थ्य आमचं आता बंद पडलेलं आहे, पण मला अजूनही असं वाटतं की लैंगिकता विषयक चळवळ ही उभी राहावी. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही स्वतः एक कार्यकर्ता म्हणून कितपत यासाठी उभे राहणार आहात याचा विचार करा. नुसतं लिहिणं आणि लोकांमध्ये पोहोचवणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच एक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये जाऊन सगळीकडे ते प्रबोधन करत फिरणं हेही तितकंच महत्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा खरं तर आपण आपला भारत आणि आपला भारत हिंदुस्थान नाही हा खऱ्या अर्थानं संविधानाच्या वाटेवरनं चालणारा ठरेल आणि तो खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी होईल. कारण स्त्री पुरुष समानतेचं त्यावेळी एक युग अवतरलेलं असेल. एवढंच बोलून मी थांबतो. पुन्हा एकदा मी सर्व संयोजकांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी मुखपृष्ठ बनवलं ते मिलिंद जोशी माझे मित्रच आहेत. आणि त्या जोडीनं मला काही नवीन माणसं मला आज भेटली की ज्यांनी आतली पण चित्र काढली. विज्ञानविषयक चित्र काढणं म्हणजे विज्ञान आणि कलेचा काय संबंध असं म्हटलं जातं, पण तसं नाही आहे हे त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच जोडीनं मला असं वाटतं की मंगलाताई सामंत इथे आलेले आहेत, शंतनू आलेला आहे ते, तर या सर्वांना घेऊन आपण इथे काहीतरी निश्चितपणे लैंगिकतेच्या चळवळीच्या दिशेनं पाऊल टाकू एवढा विश्वास व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंगलाताई या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. खरं म्हटलं तर आता सकाळच्या 11-11:30च्या सुमारास भर दिवसा ढवळ्या आपण इथे स्त्री पुरुष मिळून एकत्र मोठ्याने स्पष्टपणाने उघडपणाने सेक्स विषयी सार्वजनिकरित्या बोलतोय. हीच मला एक इथे क्रांती वाटते मोठी. आणि खरं सांगायचं म्हणजे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये
हा मोकळेपणा फार प्राचीन काळापासून आहे. मध्ये तो खंडित झाला. तो कशामुळे झाला हे थोडंसं एक सोशॉलॉजीचे एक स्टुडंट म्हणून मी तुम्हाला सांगू शकते. एक तर काय आहे की प्राचीन काळ म्हणजे रानटी ऋषीपूर्वज यांचा जो काळ होता साधारण 3 ते 4,000 वर्षापूर्वी, त्यावेळेला हे सगळे स्त्री पुरुष त्या काळातले मध्ये अग्नी पेटवून गोलाकार बसून जसं शिकारीचे अनुभव एकमेकांशी शेअर करतात तसे लैंगिक अनुभव शेअर करणं, एकमेकांच्या लैंगिक अवयवांवरून चेष्टा करणं, एकमेकांची हास्यविनोद करणं, अशा प्रकारे त्यांचं जीवन होतं. परंतु नंतर काय झालं की म्हणजे हा जो भाग आहे हा आपल्याला इतिहासाचार्य विका राजवाडे म्हणजे ते याच आपले रधो कर्वे वगैरे ज्या कालखंडात होते 1910 ते 1960 पर्यंत साधारण, त्याच कालखंडातले आपले विका राजवाडे सुद्धा आहेत. आणि त्यांनी हे यजुर्वेद जो आहे त्यातल्या अग्निस पेटवण्याच्या यज्ञाच्या संदर्भात जे जे उल्लेख आले ते गोळा करून त्यांनी ही मांडणी केली आहे की रानटी ऋषी पूर्वजांचं जीवन कसं होतं. पण हे पुढे टिकलं नाही. ह्याचं महत्वाचं कारण म्हणजे विवाह प्रथा ही त्यावेळेला रुजू होत होती. आणि विवाह प्रथेमध्ये काय झालं की शरीर संबंधांचं पहिलं खाजगीकरण झालं. म्हणजे एक स्त्री अनेक पुरुषांशी, एक पुरुष अनेक स्त्रियांशी, असं जे रानटी ऋषी पूर्वजांच्या काळात होतं ते हळूहळू बंद पडायला लागलं. पण तरी सुद्धा आपले पूर्वज इतके विवेकी होते की त्यांनी निदान वर्षातून एक दिवस तरी ठेवला. आणि तो म्हणजे होळीचा, की ज्या ठिकाणी अग्नी पेटवला जातो, स्त्री पुरुष सभोवती उभे राहतात आणि एकमेकांना लैंगिक शिव्या दिल्या जातात. आता हे दिसत नाहीये दृश्य. म्हणजे आमच्या लहानपणापर्यंत पुरुषच ते देत होते. स्त्रिया केव्हाच गेल्या तिथून. म्हणजे स्त्रिया बंद झाल्या अशा प्रकारचे शब्द वापरण्यात. पण पुरुष असायचे. म्हणजे आम्हाला आमचे आई वडील सांगायचे की गॅलरीत उभे राहू नका पुरुष जमलेले असताना. म्हणजे ते वर बायकांकडे बघून हे शब्द वापरत होते. आणि ते अश्लील किंवा नंतर ते गुन्हा वगैरे करून आता ते जवळजवळ निदान शहरात तरी दिसत नाही, खेडेगावातलं काही कल्पना नाही. म्हणजे होळीच्या एका सणातून हे टिकवलं गेलं. आता तसं बघायला म्हटलं तर इसवी सन पूर्व 4000 जो वात्सायन होऊन गेला त्याने पण कामसूत्र पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये तो शरीर संबंधाची वेगवेगळी आसनं देतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की त्या काळामध्ये स्त्री पुरुष सुद्धा शरीर संबंध हे उरकून टाकायचे म्हणून करत नव्हते किंवा अपत्य होऊ देण्यासाठी करत नव्हते, तर ते आनंद मिळवण्यासाठी सुद्धा करत होते. मग असं असताना हे एकदम बंद कसं पडलं हा प्रश्न येतोच. आणि याचं कारण मी आता जसं बोलले तसं की विवाह प्रथा ही जशी पसरायला लागली समाजामध्ये, जास्त जास्त मानवी समूहाने विवाह प्रथा स्वीकारली आणि मग ह्या गोष्टी करणं हे खूपच ऑकवर्ड लोकांना व्हायला लागलं. आणि मग त्याच्यातून नकारात्मक मानसिकता तयार झाली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विवाह प्रथा ही कशासाठी आणली गेली तर पुरुषाचा वारस कळावा म्हणून आणली गेली. आता पुरुषाचा वारस तो त्याचाच असला पाहिजे. जर असे सरमिसळ संबंध असतील तर मग स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेलं मूल हे माझंच असेल कशावरून. त्याच्यावरून स्त्रियांवर कडक बंधनं आली आणि एकंदरच पुरुषांचा स्त्रीच्या लैंगिक संबंधाविषयीचा दृष्टिकोनच बदलला, समाजाचाही बदलला. आणि मग इतकी बंधनं तिच्यावर आली तिने बाहेर जाऊ. आणि असं आहे ना की पुरुष त्यावेळेला मुक्त होता अनेक स्त्रियांशी संबंध करण्यात, जरी त्याने विवाह केला असला तरी. पण शेवटी स्त्रिया तरी मिळणार कुठून. स्त्रियालाच तुम्ही बंदी आणली आहे, मग स्त्रिया कुठून मिळणार पुरुषांना. आणि मग त्याच्यातून काय झालं की नैतिक अनैतिक, सभ्य असभ्य, अश्लील, सक्ती, जबरदस्ती, विकृती अशा अनेक विषय त्या लैंगिक संबंधांना येऊन चिकटले. आणि मग त्यातून आजचे जे अनेक मानसिक सामाजिक समस्या ज्या आहेत त्या तिथपासून ज्या सुरू झाल्या त्या अजूनही संपलेल्या नाहीत असं आपण पाहतो. आता हे खरं म्हटलं तर सर्व जगभरातच झालेलं होतं. विवाह प्रथा जशी जगभरात स्वीकारली गेली
तर सगळ्याच देशातून अशी परिस्थिती स्त्रियांची झालेली होती आणि पुरुष सुद्धा त्याच्यामध्ये सुखी नव्हते, कारण पुरुषांचे सुद्धा सरमिसळ संबंध बंद झाले होते स्त्रियांनाच अडकावून टाकल्यामुळे. आणि तरी सुद्धा पाश्चात्य देशामध्ये, युरोप आणि अमेरिकेमध्ये काय झालं की वेगवेगळे संशोधक आणि शास्त्रज्ञ यांनी याचा खूप अभ्यास केला आणि ज्या चुकीच्या समजुती तयार झाल्या होत्या, म्हणजे आपल्या कुठल्या समजुतीपर्यंत आपण पोहोचतो तर स्त्रियांना काय लैंगिक सुख असं काही नसतं, त्यांना त्याची गरजच नसते आणि त्यांना ते मिळतही नसतं, अशी एक समजूत तयार होणं इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. पण हे जे शास्त्रज्ञ आहे त्याच्यामध्ये हॅलॉक इलिस, सिगमंड फ्रॉइड हा सायकॉलॉजिस्ट, अल्फ्रेड लिंडसे, मास्टर अँड जॉन्सन या सगळ्यांनी काय केलं, एकतर मुलाखती घेतल्या अनेक जोडप्यांच्या आणि शिवाय काही त्यांनी प्रयोग पण त्यांच्या क्लिनिकमध्ये केले आणि त्यातून जी पुस्तकं प्रसिद्ध केली त्याचा खूप चांगला परिणाम आणि खूप चांगला फायदा युरोप अमेरिकेतल्या देशांना झाला आणि त्यामुळे ते या ह्याच्यातून बाहेर पडले. आणि त्याची 2 उदाहरणं मी स्वतः अनुभवलेली तुम्हाला सांगते की एक म्हणजे अमेरिकन बीचवर, म्हणजे मी जेव्हा 15 वर्षापूर्वी अमेरिकेला गेले होते ते सॅन फ्रान्सिस्कोचा जो समुद्र किनारा होता तिथे मॅच चालली होती व्हॉलीबॉलची. एका बाजूला पुरुष होते, एका बाजूला बायका होत्या. पुरुष आले होते की शॉर्टमध्ये आणि बनियनमध्ये आणि बायका अक्षरशः ब्रा आणि निकर घालून आल्या होत्या आणि त्या खेळत होत्या व्हॉलीबॉल. आणि तिथे कोणीही नव्हतं, म्हणजे सगळे लोक बीचवर बसलेले होते, असं नाही की कोणीच बीचवर नव्हतं, पण तिथे ते पाहायला कोणी उभं नव्हतं. म्हणजे अशा पद्धतीने पाहत राहणं सुद्धा एक असभ्यता समजली जाते तिकडे. आणि आपल्याकडे असं असं काय झालं असतं तुम्ही कल्पनाच करा, म्हणजे इतकी प्रचंड गर्दी झाली तिथे बायकांना बघायला, कारण तसं बघायलाच मिळत नाहीत त्या. आणि मग पोलिसही आले असते आणि पोलिसही बघत उभे राहिले असते आणि मग शेवटी त्यांचं समाधान पोलिसांचं झाल्यावर त्यांनी पकडून नेलं असतं, म्हणजे त्या अश्लीलतेच्या किंवा असभ्यतेच्या नावाखाली. तर हा एक प्रसंग. आणि दुसरा एक अब्बा म्हणून ग्रुप होता गाण्याचा, म्युझिकचा, आणि त्याच्यामध्ये जी गायिका ॲग्नेथा होती. हा ग्रुप साधारण 1970-1980 या 2 दशकामध्ये जास्त फेमस होता आणि 2000 नंतर, म्हणजे आता त्यांचं 70-75 असंच वय आहे. तर त्या अग्नेथाची मुलाखत मी ऐकली, तर ती त्याच्यामध्ये असं सांगत होती, मी तो मुलाखतकार पुरुष होता, ती पण बोलत होती. तर त्याने विचारलं, ती म्हणाली हो पुरुषांची मला खूप पत्र यायची आणि मग पुरुष लिहायचे की तुमचे नितंब तुम्ही जेव्हा धावायच्या स्टेजवरून तेव्हा आमचं तिकडेच लक्ष असायचं आणि आम्हाला ते खूप आवडायचे. मग एकाने तुमचे उरोज खूपच छान होते असं. आणि ती सांगते वयाच्या 70-75व्या वर्षी त्या पुरुषाच्या समोर सांगते आणि हजारो लाखो लोक टीव्हीवर हा कार्यक्रम बघतायत, पण कुठेही त्याच्यामध्ये काय सांगते ही बाई, कमालच झालीची, असं कुठेही नाहीच. आणि आपल्याकडे तर हा विनयभंगाचा गुन्हा म्हणून नोंदवला गेला असता पुरुषांवर. म्हणजे आज आपल्याकडची स्थिती काय आहे बघा, की अजून आपण त्याच्यातून बाहेरच आलेलो नाहीये. आपण त्याच्या सगळ्या गोष्टीने इतकं वाईट ठरवतोय. आणि एक गोष्ट पण खरी आहे की तिथल्या पुरुषांनी तेवढंच लिहिलं, पण आपल्या पुरुषांनी मर्यादा पण ओलांडली असती, कारण ते मिळतच नाही ना. मग मिळायला लिहायला वाव मिळाला की मग मर्यादा पण ओलांडली जाते, कारण जी गोष्ट मिळत नाही. आता म्हणून या लैंगिक, आता हे मी तुम्हाला साधारण सामाजिक ह्याने सांगितलं पातळीवर, पण लैंगिक विषयाला तशा अनेक बाजू आहेत. म्हणजे एकतर व्यक्तिगत बाजूने बोलू शकतो, कौटुंबिक बाजूने बोलू शकतो, शिवाय मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल, बायोलॉजिकल, हे सगळे बाजू त्याला आहेत. शिवाय शैक्षणिक, आर्थिक ही स्थिती जी असते ती सुद्धा इथे काहीतरी योगदान देतच असते. फक्त ते इतकं स्पष्टपणाने पुढे येत नाही, पण त्याचंही योगदान असतं. आता अगबाई अरेच्च्या मध्ये लेखकाने बरेचसा भाग म्हणजे कौटुंबिक पद्धतीने हा घेतलेला आहे, विषय घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता उल्लेख केलेलाच आहे डॉक्टरनी की स्त्रीचं कौमार्य आहे किंवा लहान मुलांना कुतूहल असतं सगळ्या लैंगिक अवयांचं, तर ते का असतं आणि ते किती नैसर्गिक आहे असा मुद्दा या पुस्तकात येतो. त्याच्यानंतर हस्तमैथुनाचा पण मगाशी उल्लेख झाला, त्याविषयी व्यवस्थित सविस्तर दिलेला आहे लेखकाने. आणि संतती नियमनाची साधनं ती सुद्धा योग्य कुठली वापरावीत,
आणखीन त्याच्यामध्ये पद्धती कोणत्या वेगवेगळ्या आहेत, त्या कुठे धोकादायक आहे, कुठे बरोबर आहे, अशा पद्धतीने हा विषय येतो. आणि मग ही मांडणी सगळी म्हणायचं तसं की कौटुंबिक आणि व्यक्तिगत पातळीवरून येतात. आता तरी सुद्धा म्हणजे मला असं वाटतं की ह्या पुस्तकाची एकच आवृत्ती निघून थांबणार नाहीये. हे पुस्तक ह्याच्या अनेक आवृत्त्या निघायलाही पाहिजेत. परंतु पुढच्या आवृत्तीमध्ये मला असं वाटतं की लेखकाने सायकोलॉजी आणि बायोलॉजी ह्याचा अंतर्भाव केला पाहिजे. कारण कसं आहे की बघा तुम्ही 14-15व्या वर्षी मुलगे आणि मुली वयात येतात आणि वयाच्या 30शीपर्यंत अलीकडे लग्नच होत नाही. म्हणजे मग त्यांना आउटलेट काय सेक्ससाठी? कारण सेक्स ही गोष्ट कशी आहे की नैसर्गिक आहे आणि कुठली प्राणीजात जगण्यासाठी अन्नाची भूक आणि लैंगिक भूक ह्या दोन अनिवार्य केलेल्या आहेत निसर्गाने. अन्नाच्या भूक भागण्याने तो प्राणी जगतो आणि लैंगिक भूक भागण्याने ती प्राणीजात पुढे जाते. त्यामुळे ह्या गोष्टी नैसर्गिक असल्यामुळे साहजिकच जर त्या होऊ दिल्या नाहीत, आपल्याकडे होऊ दिल्या जात नाहीत. 14-15व्या वर्षापासून आपलं मुला मुलींवर खूप लक्ष असतं. ते खेळण्यासाठी जरी एकत्र आली तरी आई वडिलांचा जीव खालीवर होत असतो. आणि त्यामुळे कसं होतं की हे ज्या भावना लैंगिक आहेत या मारल्या जातात आणि मग त्याच्यातून मानसिक प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणजे मुलगा असतो तो वेगळ्या पद्धतीने त्याचा आउटलेट शोधतो आणि मुलगी असते ती खूप वेळेला आतमधल्या आतमध्येच तिचं सगळं ते राहतं आणि ती मग कुठेतरी तिला सांगितलं जातं जरा देवळात जाऊन बस शांत वाटेल किंवा कुठली तरी पोथी वाच हे कर. याच्यातून काय होतं की बायका देवधर्माच्या नादाला लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुवा आणि बापू यांच्या मार्गाला जाऊन त्यांच्या वासनेला बळी पडण्याचे प्रकरण आपल्या देशामध्ये खूप आहेत. तेव्हा हा प्रश्न सायकोलॉजी लेवलवर पण सुद्धा बघितला गेला पाहिजे. आणि दुसरं एक बायोलॉजी मला महत्वाची का वाटते कारण ह्याच्यामध्ये ब्रेन फार महत्वाचा असतो. कारण असं शास्त्रज्ञांनी म्हटलेलंच आहे की सेक्स ऑर्गन इज नॉट बिटवीन द लेग्स, इट इज बिटवीन द इयर्स. म्हणजे ब्रेन जो आहे त्याच्यामधला पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम यांच्या आदेश संदेशाच्या याने तुमची कामप्रवृत्ती आपली जागी होते आणि कामशमन पण त्यानेच होतं. म्हणजे जसं आपण शाळेमध्ये ऐच्छिक स्नायू अनैच्छिक स्नायू म्हणजे आपले पचनाचे जठराचे स्नायू हे अनैच्छिक आहेत. त्यांना सांगितलं जर आपण की पचन करू नकोस म्हणून ते स्नायू थांबत नाहीत, त्यांचं ते अनैच्छिक काम असतं. तसंच हे पण अनैच्छिक क्रियेमध्ये येतं. ह्याच्यामध्ये संपूर्ण सिस्टीम ब्रेन कामाला लावतो म्हणजे आकर्षण होणं कोणाविषयी आणि मग त्या संदर्भाने येणारी सगळी हार्मोन्स म्हणजे मग टेस्टोस्टेरॉन, डोपामिन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन हार्मोन हे सारासार विचार देणारं हार्मोन आहे आणि ते मेंदू बरोबर खाली उतरवतो. टेस्टोस्टेरॉन हाय करतो कारण टेस्टोस्टेरॉन हे सेक्स हार्मोन आहे, ते वाढवायचं आणि त्याच वेळेला हुशारी किती बघा सेरोटोनिन खाली उतरवायचं म्हणजे जे सारासार विचार देणारा आहे. डोपामिन आनंद देणारा आहे, ऑक्सिटोसिन ममत्व आणि प्रेम निर्माण करणार. ही सर्व हार्मोन्स हाताळतो ब्रेन आणि तुम्हाला त्या स्थितीमध्ये आणतो जेणेकरून समागम घडून यावा. म्हणून त्याच्यातून काय होतं की स्त्री प्रेमाला होकार द्यायला वेळ का लावते आणि पुरुष इतका उतावळा का असतो याचे सगळी उत्तर आपण जर हे विज्ञान शरीर विज्ञान सुद्धा जर घेतलं बरोबर तर ते कळायला फार उपयुक्त होईल. तेव्हा हे पुस्तक मला असं वाटतं की निवड चांगलं आहे किंवा धाडस आहे हे लिहिण्याचं असं नाहीये. तर ह्याच्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे लेखकाचा प्रामाणिकपणा आहे आणि त्याला या विषयाबद्दल असणारी तळमळ सुद्धा या पुस्तकातून दिसून येते. मुखपृष्ठ सुद्धा कल्पक तर आहेच पण कल्पकता हे गोंजारताना सूचकता गेलेली नाहीये तर ते सूचक पण झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं श्रेय सुद्धा मिलिंद जोशी यांना नक्कीच द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या पुस्तकाचा समावेश जो आहे तो सेक्स एज्युकेशन साठी व्हावा त्याच्यासाठी इच्छा आणि शुभेच्छा. धन्यवाद.
धन्यवाद ताई. यानंतर आपले मित्र कृष्णात महाराष्ट्र अनिसचे राज्य सरचिटणीस या ठिकाणी आहेत. तर मी त्यांना सदिच्छापद मनोगत त्यांनी व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करते. खूप अभिमानाचा क्षण आहे. एका पुस्तक निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेचा साक्षीदार असणं म्हणजे मी आता तिथे बसल्या बसल्या आता निशा म्हणाली मला की तुला सदिच्छापर बोलायचं आहे. मी आठवतो आपण लोणावळ्याला जे 4 वाजेपर्यंत बोलत बसतो पहाटे की ह्या गप्पा चाललेल्या असतात आणि नेहमीच शिक्षण होत असतं या गप्पांच्या मधून सुद्धा. आणि ते बघता बघता पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल पण आम्ही बोललो होतो की काय निशानं सुचवले. निशाला म्हणलं की त्याला बारसं करणारी झाली पुस्तकांची. म्हणजे ह्याच्या जेंडर डेंजर बॉक्स याचं पण शीर्षक निशाने सुचवलं होतं. आणि हे पण म्हणजे नावं ठेवणारी निशा असं ते आपण जे घेतो ओळख सांगताना नावं ठेवणारी निशा अशी एक आहे. समोरचा जो सगळा समूह आहे हा आपला एक आशा पुढे भविष्याची एक आहे. प्रदीप सरांनी जसं सांगितलं की आपल्याला भविष्यात काहीतरी चळवळ नावाने किंवा चळवळीसारखं यातलं काही करता येईल असं बघावं. खरं म्हणजे सचिन आणि राजवैभव हे दोघंही खूपच अगदी आतल्या कप्प्यातली माणसं आहेत आणि ही माणसं या प्रक्रियेमध्ये आहेत. अशीच आतल्या कप्प्यातली अनेक माणसं इथं या सभागृहामध्ये सुद्धा उपस्थित आहेत. हे पुस्तक या अर्थानं महत्वाचं आहे. सचिन मगाशी म्हणाला खरं म्हणजे बेडरूम पुरती गोष्ट आहे परंतु ही बेडरूम पुरती पण गोष्ट नाही असं मला वाटतं. आपण अनेकदा बोलताना अनेक लोकांशी बोलताना बघतो की बेडरूम मध्ये सुद्धा नवरा बायको मध्ये या विषयाची चर्चा होत नाही. सेक्स होत असतो, इंटरकोर्स होत असतो परंतु त्याच्याविषयीची चर्चा काय होत नाही. त्यामुळं ही गोष्ट बेडरूम मध्ये तरी चर्चेला येते का हा मोठा संशोधनाचा विषय आहे. तो आपण मंगलाताईने सांगितलं त्याबरोबर दिवसा ढवळ्या तरुण वृद्ध म्हणजे आपण वयस्कर म्हणूया आणि स्त्री पुरुष यांच्या सोबत करतोय. दुसरं हे मंचाचं वैशिष्ट्य असं आहे शरीर विज्ञान, मानस विज्ञान, समाज विज्ञान असे त्या विषयातले तज्ञ या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मग कार्यकर्ते म्हणून हा विषय सगळ्यांच्या समोर सोबत घेऊन जाऊ इच्छिणारे असे लोक आहेत. मला खरंच वाटतं की आपण या अंगानं चळवळ म्हणून या दिवसापासून काही सुरुवात करू शकतोय. समाज स्वास्थ्याच्या बद्दल आपण खरंच काही करू शकलो सर अजून परत इच्छा एक म्हणून प्रयत्न करून तर करूया सगळेजण. ज्या ज्या पद्धतीनं मला वाटतं इथला प्रत्येक घटक याला सहमत असेल की आपण परत ते सुरू करण्यासंदर्भात किंवा काही चर्चा करून आजचा हा दिवस उत्साहाचा असतो की या भरात आपण बोलून जातो परंतु चळवळ म्हणून नक्कीच आपण काय करू शकू अशी परिस्थिती आहे. सचिननं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या अनेक तरुणाईबरोबर बोलत राहिलेला आहे या विषयाचे संवाद होत राहिलेला आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बोललं जात आहे. दुसरा एक महत्वाचा भाग आहे की सरांनी पण उल्लेख केला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक पुरोगामी संघटना आहे किंवा अनेक पुरोगामी कार्यकर्ते आहेत. आम्ही पुरोगामी स्वतःला सगळेजण म्हणून घेतो परंतु आपलं पुरोगामित्व कुठंपर्यंत असतं धर्म आणि जात याबाबतचं पुरोगामित्व. त्याच्या खालोखाल थोडंसं खूप कमी परंतु थोडंसं लिंग समभाव याबाबतचं पुरोगामित्व आणि लैंगिकतेबाबत तरी ते पुरोगामित्व खूप खाली आहे. त्यामुळे पुरोगामी असणं म्हणजे काय याचं पण चिंतन आम्ही स्वतःला जे पुरोगामी म्हणून घेतोय त्यांनी केलं पाहिजे. विवेक हा शब्द कुठल्या कुठल्या पातळ्यांवर आपण तपासायचा आहे स्वतःला. विज्ञान कशा कशाला लावायचं आहे या सगळ्याचा विचार जे आपण स्वतःला सगळे पुरोगामी म्हणून घेतो. कारण का आमच्या बरोबरचेच अनेक सहकारी वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करणारे यातल्या विचारांशी सहमत असतील असं नाही. कृतीच्या पातळीवर येण्याचा प्रवास अजून तसा खूप दूर आहे परंतु वैचारिक पातळीवर सुद्धा ते सहमत असतील असं नाही. आपली आजची जबाबदारी ही आहे की हे पुस्तक लवकरात लवकर सगळ्या महाराष्ट्रभर पसरावं आणि दुसऱ्या आवृत्तीची तारीख लवकरात लवकर अलीकडे जितकी आणता येईल तितकी अलीकडे आणावी. त्या अनुषंगानं फक्त पुस्तक विकणं हा आर्थिक भाग नाही आहे. आर्थिक तर तो आहेच प्रकाशक आणि लेखक यासाठी परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन ते पुस्तक वाचलं जाणं आणि त्यावर चर्चा होणं. राजगृह प्रकाशनच्या 3 पुस्तकांच्या बाबत एक जो आलेख चढता आहे मागच्या वेळी जेंडर डेंजर बॉक्सच्या वेळी मी म्हटलं होतं
पहिलं होतं आपल्याला काय त्याचं, हे कादंबरी रूपानं लिंगभाव मांडणारं, नंतर जेंडर डेंजर बॉक्स त्याच्या पुढे थोडं जाणारं, आणि आता थेट लैंगिकतेवरचं हा आलेख नक्कीच चढताय. तो सुद्धा आपल्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा भाग आहे. परंतु हे पुस्तक शाळांमधून, महाविद्यालयांमधून, किमान महाविद्यालयातल्या तरुण तरुणींच्या शाळांच्या पातळीवर कशा पद्धतीने पोहोचता येईल याचं आपण नियोजन करावं लागेल. परंतु महाविद्यालय पातळीवर जिथं जिथं शक्य आहे यावर चर्चा घडवून आणायला पाहिजे. किमान चर्चा, काही थोडं वाचा, न वाचलेल्यांनी पण त्या ठिकाणी उपस्थित राहणी, चर्चा घडवून आणा. तो घडवून आणण्याचा प्रयत्न आपण करूया. आपलं कार्यकर्ते पण हे या प्रकारचे विचारांचा, म्हणजे जे डॉक्टर दाभोळकर जो परिवर्तनाचा टप्पा सांगवते, विचार, उच्चार, प्रचार, संघटन, आचार आणि संघर्ष या सर्व पातळीवर, तर ते संघटन, आचार, संघर्ष या पातळीवर नेण्याच्या आधीचे 3 टप्पे आणि अर्थातच संघटनात्मक सुद्धा चळवळीच्या रूपानं काही करतात तर ते सगळं नेऊया. यासाठी सचिनला खूप खूप मी धन्यवाद देतो की त्यानं हे एक महत्वाचं, ज्याला माइलस्टोन म्हणता येईल आजच्या युगातलं, म्हणजे सचिनचं वय 33-34 वर्ष आहे, या टप्प्यावर त्यानं ह्या मोठ्या विषयाला हात घातलेला आहे. अजून आपल्याला भरपूर करता येण्यासारखं आहे, ते आपण सर्वजण करूयात. सचिन आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व मंडळी यासाठी आपल्यासोबत नेहमीचा संवाद साधत राहतील, आपल्याला संवादात सहभागी होण्यासाठी हाक देत राहतील. त्यांच्या हाकेला ओ देत, त्यांच्या हातात हात घालत हे पुस्तक, या पुस्तकातले विचार आणि एकूणच व्यापक विवेकवाद समाजामध्ये रुजवण्यासाठीच्या सदिच्छा एकमेकाला देऊयात. पुन्हा एकदा सचिनचं आणि राजवैभवचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. सर्व मान्यवरांच्या बद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कृष्णात. हे नक्कीच उत्साह वाढवणारं आहे. यानंतर या ठिकाणी तुळशीदास, महाराष्ट्र अणीस, नांदेडचा कार्यकर्ता आहे, खास नांदेडवरून आलाय आणि आपलं पुस्तक जास्त बोलकं त्याच्या चित्रांच्या माध्यमातून केले. मी तुळशीदासला विनंती करते की त्याने सदिच्छा परमनगत व्यक्त करा. थँक्यू निशा. नमस्कार साथी. आता सर्वांनी बरंच या पुस्तकाबद्दल बोललंय आणि कृष्णातनं म्हणल्याप्रमाणे जेव्हा ही संकल्पना पुढे आली तेव्हापासून ऐकण्यात आलं की पुस्तक होणार आहे. आणि एक दिवस सचिन, निशा आम्ही मैत्री कट्ट्यावर दर रविवारी संध्याकाळी मस्त गप्पा मारत असतो ऑनलाईन. त्या कट्ट्यावर सचिन म्हणाला की तुझ्याकडे एक माझं काम आहे. मला समजत नव्हतं नेमकं काय काम आहे, पण ज्यावेळेस कळालं की असं असं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्याला काही चित्र हवे, काही संकल्पना, काही आकृत्या हव्यात आणि ते मी काढून द्यायचं. अगदी मला सुरुवातीला वाटलं की मला झेपेल का नाही माहिती नाही, कारण पुस्तकाविषयी ऐकून होतो. सचिनचे भरपूर लेख, मी जवळपास सगळेच लेख फेसबुकवर मी वाचले होते. लेखामध्ये काय आहे पूर्ण माहिती होतं, कल्पना होती आणि चर्चा झाल्याप्रमाणे मी कुठेही शेअर वगैरे करू शकलो नव्हतो, तेवढी हिंमत झालीच नव्हती. आणि लेखाविषयी उघडपणे कुठं बोललोय नव्हतो, जवळपास 4-2 मित्रांमध्ये बोलला असेल. आणि ह्या लेखांचं पुस्तक होणार आहे, त्या पुस्तकामध्ये मला चित्र टाकायचे, म्हणजे थोडासा नर्वसनेस सुरुवातीला होता, पण निशा, सचिन या दोघांनी सांगितलं आणि मी हो म्हणालो. हो म्हणाल्यानंतर सुद्धा मी वेळेवर चित्र दिलीच नाहीत, हे पण कळलं. राजवैभव असेल, सचिन, निशा यांनी मला वारंवार सांगून, वारंवार बदल करायला लावून त्यांना हवी त्या पद्धतीने काही आकृत्या घेतल्यात. काही सेन्सॉर होणार नाहीत म्हणून कॅन्सल पण कराव्या लागल्या, बाजूला पण ठेवाव्या लागल्या. पण एकंदर सगळ्या गोष्टींनी एक छानसं पुस्तक आज आपल्या समोर आलंय, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये माझा कुठेतरी वाटा आहे, हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी तसा काही आर्टिस्ट, कलाकार वगैरे नाही, पण एक छंद म्हणून काही स्केच वगैरे काढायचो. सचिन, निशाची मुलगी आहे झरा, सगळ्यांना ओळख असेल, इथं फिरतीये. तिच्या वाढदिवसाला मी स्केच बनवलं होतं आणि ते यांना गिफ्ट म्हणून पाठवलं होतं. वाढदिवसाच्या 3ऱ्या दिवशी जवळपास ही कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी मला हा प्रस्ताव माझ्याकडे ठेवला आणि त्या झराच्या माध्यमातून हे स्केच माझं व्हायरल झालं आणि आज या पुस्तकाच्या माध्यमातून जवळपास जेवढे मराठी वाचक आहेत तेवढ्यांपर्यंत मी पोहोचणार आहे. ही एक खूप चांगली गोष्ट या पुस्तकाच्या निमित्तानं घडलेली आहे. आणि आताच कृष्णात म्हटल्याप्रमाणे आपणाला काय त्याचं या पुस्तकातून एक थोडासा डोस समाजामध्ये पसरवण्यात आला. त्यानंतर डेंजर बॉक्स ना आणखी थोडासा स्ट्रॉंग डोस केला. त्यापेक्षा स्ट्रॉंग डोस या पुस्तकातून समाजाला मिळतोय आणि मला वाटतंय जर हा डोस समाजातल्या लोकांना पचला तर सचिन काही हरकत नाही, यापेक्षा पुढचा स्ट्रॉंग डोस आपण देऊया आणि होईल तेवढा समाजातल्या विकृतीचा हा रोग कमी करण्याचा प्रयत्न करूयात.
एवढंच बोलतो. आणि प्रमुख म्हणजे ह्या सगळ्या टीमचं खूप खूप आभार, धन्यवाद की त्यांनी मला याचा भाग बनवून घेतला. सर्व आयोजकांचं आणि उपस्थितांचे धन्यवाद म्हणून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तुळशीदास. यानंतर हे आपलं पुस्तक इतकं बोलकं आणि इतकं देखणं बनवणारे मिलिंद जोशी सर इथे आहेत. मी मिलिंद जोशींना सदिच्छापर मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावर बसलेली मित्रमंडळी आणि समोर बसलेली मित्रमंडळी, आज मला पुढे बसवणार माहिती नव्हतं. गरज पडली तर बोलायला लागेल अशी कल्पना दिली होती, पण त्यामुळे मी काही तयारी ठेवली नव्हती. म्हणजे बघूयात काय, बरीच वर्ष मी बोलत नाहीये फार स्टेजवर, त्यामुळे प्रयत्न करतो. हे मुखपृष्ठाचं बद्दल मला जेव्हा सचिनने विचारलं तेव्हा निशाच्या डोक्यामध्ये काहीतरी मुखवटे असलेलं काहीतरी करायचंय एवढंच, म्हणजे एकच वाक्य सांगितलं, सिंगल लाईनरच घेऊन आम्ही पुढे काम सुरू केलं. फार चर्चा झाली नाही अजिबात त्याच्यावर. त्याचे लेख मी वाचलेले होते काही. त्यांनी पुस्तक पाठवलं, मी नजर फिरवली आणि लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच गोष्टींबद्दल लिहिलंय. त्यातल्या आनंदाबद्दल लिहिलंय, त्यातल्या ब्रेकआउट्स बद्दल लिहिलंय, दुःखांबद्दल लिहिलंय, सर्व त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. आता हे करताना सध्याच्या काळातलं जे कम्युनिकेशनचं माध्यम आहे सोशल मीडिया, त्याच्यावर इमोजीचा वापर सगळी तरुण मंडळी खूप जास्त करत असतात. तर माझ्यासारख्याला 40 नंतर मोबाईल पाहायला सुरुवात केलेली ते दिसत नाही बारीक नक्की काय म्हणते, त्यामुळे गडबडी पण होतात लोकांच्या. तर ते वापरलं तर आपल्याला सगळं साध्य करता येईल असं वाटलं. आणि दुसरं म्हणजे अगवे आरेचं जे नाव त्याने ठेवलं होतं त्याला एक ते हलकं येणं गरजेचं होतं, त्या नावाला अनुषंगून. आता त्यात पेज थोडा काय होता की हे पुस्तक सिरियसली लिहिलेलं, त्याने अजिबात लाईट असं नाहीये. म्हणजे शंतनू अभ्यंकरकरांचं पुस्तक असतं तर त्याला ते सहज गेलं असतं, कारण ते खूप खेळीमेळीच्या भाषेमध्ये लिहितात. तसं त्यांनी खूप थेट लिहिलेलं आहे. आणि त्याला पुन्हा ब्लरबोर मंगलाताईंचं आहे, ते आता अकॅडमिक पद्धतीने लिहिणार आहेत, त्यामुळे ते आणखीच सिरियस आहे. तर आता ह्याचा ताळमेळ साधणं आवश्यक होतं, तो मी प्रयत्न केलाय साधायचा. त्यांच्या शेजारी पण मी इमोजीस टाकून दिले थोडे, की फार सिरियस आहे नको वाटायला लोकांना म्हणून, कारण तो रोजच्या जीवनातला भाग आहे. एकच डिझाईन पाठवलं, तेच फायनल झालं. आम्ही दुसरं डिझाईन केलं नाही आणि चर्चाही केली नाही त्याच्यावर. आणि फार कमी वेळात झालं सगळं गडबड, त्यामुळे ठीक आहे, काही हे नाही. आणि मला प्रयोग करायला मिळाला म्हणजे इमोजीस मी असे वापरले नव्हते. आणि आता आजच्या पिढीला ते जास्त आपलं वाटावं त्यातनं असा प्रयत्न होता. त्यामुळे ते मला असं वाटतं की ते साध्य होतंय असं दिसतंय. मला आणखी 1-2 गोष्टी मांडायच्या. मी 3-4 वर्षांपूर्वी एका फिल्म फेस्टिवलमध्ये एक पोलिश फिल्म पाहिलेली होती. तर तिथल्या एका लेडी डॉक्टरची, जिनं सेक्स विषयक काम केलं, तिची ती बायोग्राफी होती. ती डॉक्टर म्हणून सुरुवातीला केसेस हँडल करत गेली, तिच्याकडे महिलांच्या काही केसेस आल्या आणि मग लैंगिक प्रॉब्लेम्स तिच्या समोर यायला लागल्यानंतर तिने ते सोडवायला सुरुवात केली. 20 वर्ष त्यातली ती तज्ज्ञ जवळपास बनलेली होती. आणि तिने त्यानंतर एक पुस्तक लिहिलं. हा काळ आहे 60 ते 80च्या दरम्यानचा. 80 साली तिने जेव्हा ते पुस्तक पब्लिश करायची परवानगी मागितली, हे पोलंड आहे. पोलंडमध्ये त्यावेळी कम्युनिस्ट गव्हर्नमेंट होतं आणि त्याने ती परवानगी नाकारली, कारण त्याच्यामध्ये उघडपणे लैंगिक आणि ह्याची चित्र सगळी आकृत्या काढलेल्या होत्या. पोलिश त्यावेळी कम्युनिझम बॅकफूटवर थोडा होता, 80चं दशक होतं आणि त्यांना चर्चची भीती वाटत होती की आपण जर हे केलं तर चर्च आपल्या विरुद्ध हे करेल. तर त्यांनी सांगितलं मी चर्चची परवानगी घेऊन ये. मग ती चर्चकडे गेली. चर्चनी परवानगी ऑफकोर्स नाकारली, कारण त्यांना असं वाटत होतं की हे गव्हर्नमेंट याकरता आपल्याला अडकवेल. आता हे 2 वर्ष चालत राहिलं. आणि हे करताना ज्या कॉपीज तिनं हे केलेल्या होत्या त्याच्या प्रति कॉप्या काढून अंडर टेबल सर्क्युलेशन चालू होती. ब्लॅक मार्केटमध्ये पुस्तक आलं, ते धोधो खपायला लागलं, पण उघडपणे त्याला कोणी मान्यता दिली नाही त्यावेळी.
आणि नंतर ती मिळाली. ऑफकोर्स तिचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, ब्लॅक नाही तर ब्लॅक नाही, पण लोकांपर्यंत पोहोचतंय आपल्याला, ते जास्त महत्वाचं आहे. मला महत्व काय वाटतं यातलं की 80 साली हे युरोपमधल्या एका देशामध्ये जिथे कम्युनिस्ट राजवट होती, की जिथले खरं तर टॅबू उखडले गेलेले असायला हवे होते, तिथं सुद्धा ही स्थिती होती. व्हेअरएज त्याच्या अगोदर 50 वर्ष आपल्याकडे रधोनी हा विषय मांडला होता धाडसाने. म्हणजे आपण कितीतरी या ह्याच्यात पुढं इथं माणसं झालेली होती, तरी देखील आपल्याकडं काय परिस्थिती आहे हा भाग विचार करण्याचा आहे. कारण कदाचित तो बदल तिकडे जेव्हा स्वीकारला तेव्हा मनापासून स्वीकारला आणि अंमलात आणला गेला असेल. आपल्याकडे तो तसा अजूनपर्यंत येत नाही. दुसरी एक फिल्म मी पाहिली होती त्याच सुमाराला, ती होती स्वित्झर्लंडच्या बद्दलची. स्वित्झर्लंडला 1972 साली स्त्रियांना मताचा अधिकार असावा याकरता एक रेफरंडम घेतलेलं होतं. जो अधिकार आपल्याकडे 1950 साली अंमलात आणला स्त्रियांनी आपल्याकडे, आपल्या म्हणजे संविधानाने दिला तो 48 नंतर, तो हवा की नको ह्याच्यावरची मतं पाहिली ना तर आपला समाज आणि तो समाजात काही फरक दिसत नाही. 1972 साली जे सगळे दावे आहेत, जे सगळे म्हणजे पुरुषांनी केलेले विरोध आहेत, तो समाज आणि आपला समाज फार आपण मागवतो असं मला वाटलं नाही ते बघून. त्यातला एक महत्वाचा भाग असा होता की स्त्रियांची जागृती जी आहे त्याच्यामध्ये त्यांची लैंगिक जागृती हा सुद्धा प्रोग्राम त्याच्यामध्ये होता सगळ्यामध्ये, की लैंगिकतेची स्वतःची ओळख करून घेणं आणि सेक्स बद्दलचा दृष्टिकोन. मला असं वाटतं की हा विषय हा मानवाच्या मुक्तीचा महत्वाचा विषय आहे. जर स्वतंत्र प्रत्येकाने व्यक्तीला व्हायचा असेल तर हा विषय अतिशय महत्वाचा आहे. हे तिकडं सुद्धा त्यातनं अधोरेखित केलं गेलं. आपल्याकडं ते अवघड अजून आहे गोष्टी, मुक्ती फार लांब चाललेली, उच्चार सुद्धा आपल्याकडं शक्य नाही अशी स्थिती आहे. मी म्हणजे 1995 साली तर मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये 88 पासून काम करत होतो. मी उजव्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कडून मी अनिसकडे आलेलो होतो आणि मी बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आल्यानंतर मी म्हणजे मिळेल ते वाचायचं आणि हे करायचं. सुरुवातीला सगळे भ्रम तुटत होते, नवीन गोष्टी उभ्या राहत होत्या. तर त्या सुमाराला रेडिओवर डॉक्टर लीना मोहाडीकर, प्रशांत कोठडे आणि उज्ज्वला मेंदळे हे कपल आणि मी असं एका लैंगिकतेबद्दलच्या म्हणजे सेक्स बद्दलचा एक चर्चा होती. त्याच्यामध्ये आकाशवाणीवर आम्ही गेलो होतो. तर लीना मोहाडीकर ह्या पहिल्या फळीतल्या या विषयावर काम करणाऱ्या डॉक्टर आहेत. हे दोघं सामाजिक कार्यकर्ते आणि मी पण सामाजिक कार्यकर्ता होतो, ते कपल होतं. तर आम्ही आता तरुण असल्यानंतर जी काही भीड असते ना आपलं, आपण दणादणातली मतं मांडतो, मात्र जे त्या विषयावर काम करतात त्यांना जरा सोबतली मांडायला लागतात. तशी आम्ही ठोकली होती मतं त्याच्यामध्ये. आकाशवाणीने त्याचं काय केलं असेल ते केलं असेल पुढे. तसंच त्यानंतर सुषमा देशपांडे ज्या आपल्या वहिनी सावित्रीबाईवाल्या, त्या काही चव्हाटा नावाचा एक टॉक शो करायच्या, त्याच्यामध्ये पॅनलिस्ट म्हणून मला बोलवलं होतं. डॉक्टर मोहन आगाशे त्याचे अध्यक्ष होते आणि 3-4 आम्ही पॅनलिस्ट होतो. तिथं सुद्धा आम्ही मग ती सगळी मतं अशी दणादण मांडलेली होती. मला काय वाटतं की सचिनचं आता हे पुस्तक लिहिणं, हे तरुण असण्याचा जो बेनिफिट आहे की कुणाची काही भेट न बाळगता जे हवं ते ठोकून मांडता येतं, ही खूप चांगली गोष्ट आहे अतिशय. आता प्रदीप जेव्हा समाजशास्त्र सुरू केलं तेव्हा जवळपास त्याची पहिली 1-2 वगळता सर्व मुखपृष्ठ मी केलेली आहे. ही मुखपृष्ठ करताना कुठंही काय न्यूडिटी फारशी येणार नाही हा, आणि ती म्हणजे सूचक सुद्धा अश्लील वाटणार नाही, इतकी एलिगंट आणि चांगली कव्हर्स केलेली होती. तरी देखील ती लोक पालथी ठेवत असतील किंवा खाली ठेवत असतील. म्हणजे कामुक दृश्य चोरी एवढं जरी टायटल असलं तरी सुद्धा लोकांना नको बाबा असं वाटायची स्थिती होती. आता 95 साली आम्ही जेव्हा टॉक शो करायचो तेव्हा अजून 25-27 वर्षानंतर सुद्धा हीच स्थिती असेल असं वाटत नव्हतं. त्याच्यामध्ये मोठे काही बदल होतील असं अपेक्षित होतं. मला असं वाटतं की एका लेव्हलला आतनं ते बदल चालू आहेत, झालेले आहेत. लैंगिकतेच्या बाबतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये ऍक्सेप्टन्स लोकांचा हळूहळू वाढत चाललेला आहे, पण चर्चा मात्र होत नाही अजून. तर ह्या चर्चेला तोंड म्हणजे पाडणाऱ्या अनेक गोष्टी यायला पाहिजेत. तसंच हे पुस्तक आहे आणि त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो पूर्ण आणि त्यांना शुभेच्छा देतो. विशेष करून मला इथं महत्वाचा उल्लेख करावा असं वाटतो आणखी
की सचिन आणि आणखी जी सगळी काय तरुण कार्यकर्त्यांची टीम आहे अनिसमध्ये, जी गेल्या 5 वर्ष मी बघतो आहे, उत्साहाने काम करणारे सगळे मुलं मुली आहेत हे बघून खरंच समाधान वाटतं की त्यांची बहुश्रुतता आहे, त्यांचं वाचन चांगलं आहे, त्यांचं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग चांगलं आहे आणि खरंच चळवळीला ही मंडळी खूप चांगल्या रीतीनं पुढे घेऊन जातील असा विश्वास वाटतो. आणि मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो याच्याबरोबरच आणि माझं बोलणं संपलं. हो बरोबर आहे. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. चालायला पाहिजे आहे त्या उंचीपेक्षा माणसं दिसली प्रॉब्लेम्स येतात. ऍक्च्युली या कार्यक्रमाबद्दल एक मोठी गुप्त गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे. एकूणच विषयच गुप्त असल्यामुळे आता ही गुप्त आणि उघडपणे सचिनने लिहिलं असल्यामुळे आता ही गुप्त गोष्टी उघड करायला हरकत नाही. यांनी खरं कार्यक्रम कालच ठेवला होता, पण त्या रामनवमीचा नास्तिक मेळावा कॅन्सल झाला. त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी हा विषय नको. त्यामुळे त्यांनी पुढे ढकलला. आता हे 4 लोकात बोलायची गोष्ट नाहीये. आता तो म्हणला सगळंच उघडं करून बोला, म्हटलं त्याला आता एक सांगून असं एका सुंदर विषयावरच्या सुंदर पुस्तकाच्या प्रकाशनार्थ मला इथे आपण सगळ्यांनी शरीक करून घेतलं, याबद्दल मी सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. पुस्तकाबद्दल, त्याच्या कव्हरबद्दल, त्यातल्या कंटेंटबद्दल, त्याच्या लेखकाबद्दल वगैरे खूप काही लोकांनी सांगितलं, त्यामुळे मी त्याचा पुनरुच्चार काही करत नाही. डॉक्टरी भाषेत आम्ही जेव्हा सकाळी राऊंड घ्यायला जातो त्यावेळेला समजा औषधोपचारामध्ये काहीच बदल करायचा नसेल तर ते 15-20 औषधांची यादी, सलाईन, नामकरण करते सगळं परत लिहित बसत नाही. तिथे फक्त सिटी ऑल असे शब्द लिहिते, म्हणजे कंटिन्यू ऑल. तसं मी फक्त सिटी ऑल असं म्हणतो किंवा हाताला हात लावून ममा म्हणतो आणि पुढे जातो. पण एकूण कार्यक्रम खूप मी एन्जॉय केला, झकास चाललेला आहे. सचिन हा कार्यकर्ता असल्यामुळे या पुस्तकाचं काही वेगळेपण आहे. त्यात फार तांत्रिक शब्द नाहीत, बोजड भाषा नाही. आपल्याकडे पेशंट यावेत अशी काय म्हणायचं लालूच कुठे दाखवलेली नाही. कारण बरेचशा वर्तमानपत्रांमध्ये डॉक्टर मंडळी सेक्स आणि सेक्शुअलिटी बद्दल लिहित असतात, त्याच्या मागचा अंतस्थ हेतू हा सुद्धा असू शकतो. 80% सेक्शुअल प्रॉब्लेम्स, देयर इज अ मॉडेल ऑफ मॅनेजमेंट कॉल्ड ब्लिसिट. 80% सेक्शुअल प्रॉब्लेम्स हे फक्त काउन्सिलिंगनी, म्हणजे माहिती, योग्य माहिती दिली तर संपून जाऊ शकतात, असे अनेक अभ्यास दर्शवतात. त्यामुळे ही एक सेक्स आणि सेक्शुअलिटी बद्दलची अंकल्पी त्यांनी लिहिली आहे असं मी म्हणेन. आणि अंकल्पी हा शब्द मी अतिशय जाणीवपूर्वक वापरतोय, बिकॉज दिस इज जस्ट द बिगिनिंग. ऑब्व्हियसली हे काही एक फारच मोठा प्रबंध किंवा पूर्ण पुस्तक आहे असा त्याचाही दावा नाही आणि नसावंच. प्रत्येक पुस्तकाची आवश्यकता असते, अंकल्पीची पण असते, त्याचप्रमाणे प्रबंध लेखनाची पण असते. पण इथनं सुरुवात करून मंडळींनी आणखी पुढे अभ्यास, वाचन आणि त्यातली माहिती घ्यावी हे मात्र नक्की. ते आजकाल काय प्रत्येकाला सावत्र आईबाप असतात, म्हणजे इंटरनेट आणि टीव्ही, विशेषतः पोरांना. आणि त्यामुळे ते सावत्र आईबाप त्यांचं बोट धरून त्यांना काय काय दाखवतील आणि काय काय कुठे नेऊन ठेवतील हा एक फार मोठा गहन प्रश्न असतो. त्यामुळे निदान योग्य पर्याय, योग्य वयामध्ये योग्य स्रोताकडून वयानुरूप आवश्यक माहिती मिळावी असे पर्याय उपलब्ध करून देणं एवढंच आपण करू शकतो. शेवटी काय निवडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा एक उत्तम पर्याय आज या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्या पुढे उभा राहिला असं मला वाटतं. या माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या.
आणि उत्सुकता चाळवली गेली. चाळवली हा शब्द मी फार जाणीवपूर्वक वापरतो. समाजशास्त्र कधी सुरू होतं याची पण उत्सुकता आहे. त्या समाजशास्त्राचा मी पण एक वर्गणीदार होतो, पण somehow it could not continue. पण मी ते माझ्या वेटिंग रूम मध्ये ठेवायचो आणि मी माझ्या स्टाफला सांगायचो की ते वाचाच म्हणून. आणि खरंच अशा मासिकाची निदान हा आपला वारसा आहे आणि तो अभिमानानं पुढे नेला पाहिजे या भावनेने काही ना काहीतरी त्या दृष्टीने व्हावं असं वाटतं. या सगळ्या प्रश्नाकडे उत्क्रांतीच्या आणि सामाजिकतेच्या दृष्टिकोनातून कसं बघता येतं हे मॅडमने फार सुंदररित्या सांगितलं आणि त्याबद्दलची देखील उत्सुकता चाळवली गेली. तुमची सेन्सॉर चित्र कुठली आहेत त्याबद्दल आता उत्सुकता लागून त्या पुढच्या आवृत्तीच असते. एनिवे, पण कधी पण सेक्स आणि सेक्शुअलिटी एज्युकेशन बद्दल म्हटलं ना, सेक्स एज्युकेशन म्हटलं तर माणसं लगेच पाऊल मागे घेतात आणि एकदमच त्यांचा हातवीर्य होतात असं म्हणायला हरकत नाही. पण दी आयडिया इज नॉट अबाउट सेक्स एज्युकेशन, इट इज अबाउट सेक्शुअलिटी एज्युकेशन. लैंगिक शिक्षण नाही तर लैंगिकता शिक्षण असं अभिप्रेत असतं, कारण त्याच्यामध्ये इतर अनेक आयाम असतात. म्हणजे नुसतंच शरीर रचना आणि शरीरशास्त्र तर आहेच, पण ही सगळी बात नुसती शरीर संबंधाशी संपत नाही. बऱ्याचदा शाळा कॉलेजमधनं मुलांना असं वाटतं आणि विशेषतः त्यांच्या शिक्षकांना असं वाटतं की ज्या वेळेला लैंगिक शिक्षणाचा विषय येतो त्यावेळेला लैंगिक शिक्षण म्हणजे हा डॉक्टर आता मुलांना सचित्र शरीर संबंध कसे होतात त्याची माहिती दाखवणार वगैरे वगैरे असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये असतं, विच इज अन इनकरेक्ट थिंग. त्यामुळे नुसतं ते नाहीये. मी तर नेहमी असं म्हणतो की हा विज्ञानाच्या शिक्षकांनी शिकवण्याचा विषयच नाही, कारण दिस इज नॉट जस्ट अबाउट सायन्स. हे फक्त बायोलॉजी नाहीच आहे. जसं मॅडमनी सांगितलं याच्यामध्ये सोशॉलॉजी आहे, सायकोलॉजी आहे. त्यामुळे भाषेचं शिक्षण सुद्धा जेव्हा ते काही शिकवत असतात त्यावेळेला लैंगिकतेबद्दल काहीतरी एक विधान करत असतात. त्यामुळे इट इज नॉट अबाउट जस्ट अनॅटॉमी, फिजिओलॉजी. नग्नता म्हणजे काय, लैंगिक वर्तन आपलं कसं असावं, जेंडर रोल्स कसे असावे, जोडीदाराबद्दल तुम्हाला प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचे काय काय मार्ग आहेत, त्यातले कुठले शिष्टसंमत आहेत, कुठले नाहीत, कुठल्या मार्गामध्ये धोके आहेत, लैंगिक गुन्हे कशा पद्धतीने घडतात, लैंगिक आजार कसे होतात, अगदी हुंडा आणि काय ते स्त्री भ्रूण हत्या वगैरे वगैरे असे सुद्धा सगळे विषय हे त्याच्यामध्ये येतात. पण याबद्दल जाहीरपणे बोलायचं तर लोकांना असं वाटतं की अरे बापरे, आपल्या मुलांना आपण असं काही सांगितलं म्हणजे शिक्षकांच्या आणि पेरेंट्सच्या मनातले हे प्रश्न आहेत. ऍज अ डॉक्टर मला बरेचदा शाळांमधून कॉलेजमधून वगैरे जावं लागतं, तर त्यांना असं वाटतं की अरे बापरे, ही आपली मुलं आपल्याकडे कुठल्या नजरेने बघतील असं त्या आई बापाला वाटत असतं किंवा त्या टीचर्सना वाटत असतं. आणि दॅट इज अ बॅरियर. आपण त्यांची भूमिका समजावून घेतली पाहिजे, दॅट इज अ बॅरियर. पण ऍक्च्युली हे आपण कुठल्या भाषेमध्ये आणि कुठल्या तऱ्हेने मांडतो याच्यावरती बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात आणि इट इज नॉट अन इझी थिंग. असं नुसतं सांगणं की मुलांशी संवाद चालू ठेवा, वयात येणाऱ्या मुला मुलींशी बोला, असं स्टेजवरून बोलणं खूप सोपं आहे. प्रत्यक्षात तसं करणं एस्पेशली फॉर अ नॉन मेडिको खूपच अवघड आहे. एक डॉक्टर म्हणून मी माझ्या मुलांशी मुलींशी फारच मोकळेपणाने बोलू शकतो. असे माझे कित्येक डॉक्टर मित्रमैत्रिणी आहेत की त्या घरातल्या पुरुषाने म्हणजे त्या बापाने, तो डॉक्टरच होता, त्याने आपल्या मुलीला जेव्हा केव्हा पाळी आली तेव्हा तिच्याशी एकत्र बसून बोलून काय ते सगळे अॅनाटॉमी, फिजिओलॉजी वगैरे समजावून सांगितले. हे खूप सोपं आहे, प्रत्यक्षात हे करणं खूप अवघड आहे. माझा एक मित्र इथे राहतो कोथरूडमध्ये, सकाळी मी त्याकडे जाऊन आलो पाहिजे. हे वुडलँड सोसायटी आहे तिथे राहतो. तिथे तो एकदा त्याची लहान मुलगी होती, तो आणि ते लिफ्ट मध्ये शिरला तर त्या लिफ्ट मध्ये कोणीतरी कोरून ठेवलं होतं फक यू असं. तर त्या मुलीने विचारलं की पप्पा फक यू म्हणजे काय रे, दॅट वॉज द क्वेश्चन. या प्रश्नाने तो इतका गारज झाला म्हणजे दॅट ऍक्च्युली सेट इन थिंकिंग. त्यामुळे अशा पद्धतीच्या सिच्युएशन्सना कसं फेस करायचं हे खूप अवघड गोष्ट असते आणि इट इज अ लर्न स्किल. आणि मुळात तुम्हाला या विषयात गती असावी लागते, त्यातली काही ज्ञान आणि संकल्पना माहिती असाव्या लागतात. आणि मग बरं, याची काही आधी पूर्वतयारी करता येत नाही. दिस इज लाईक अन एक्सटेम्पोर स्पीच. तिथे गेल्यावरच तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कुठल्या विषयावर बोलायचं असं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा काय म्हणायचं एक सवय किंवा एक विचार अशा पद्धतीच्या लिखाणातून आपल्याला येत जातो.
त्यामुळे हे पुस्तक मला अतिशय महत्वाचं वाटतं. प्रयोग करणं, जिज्ञासा असणं हे स्वाभाविक आहे, पण अनेक स्वाभाविक गोष्टींचं या आपल्या सामाजिक आणि कायदेशीर चौकटीमध्ये बसवण्याच्या नादामध्ये आपले गोंधळ होत राहतात आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण होतात. आता त्या निर्भया प्रकरणानंतर आपल्याकडे पॉक्सो कायदा आलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वय वर्ष 18च्या खाली असाल तर तुम्ही बालक आहात आणि वय वर्ष 18च्या वर असाल तर तुम्ही मोठे आहात, म्हणजे सज्ञान. म्हणजे तुम्ही त्या काय 11:59:60 आपोआप सज्ञान होऊन जाता. दॅट इज व्हॉट द लॉ एक्सपेक्ट्स यू टू बी. प्रत्यक्षामध्ये असं आहे आणि आय एम व्हेरी शुअर दॅट बोथ द ल्युमिनरीज ऑन द स्टेज विल अग्री की अचानक काय माणूस एका क्षणात मोठा होत नाही. ग्रोईंग अप ही फेज असते आणि त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटेशन चालतं. आपण आधी स्वतःचं शरीर एक्सप्लोअर करतो, मग मित्र मैत्रिणी यांचं शरीर एक्सप्लोअर करतो. मुलं डॉक्टर खेळतात किंवा नाईट आउट मध्ये जातात तेव्हा आचकट बिस्कट बोलतात, स्पर्श करून बघतात, नेकिंग, पेटिंग, किसिंग असे प्रकार चालतात. त्यामुळे हे प्रत्येक वेळा काय लैंगिक शोषणच असतं का? इट इज नॉट सो. पण तरी सुद्धा कायदा हा त्याच्या फक्त 2च कप्प्यांमध्ये विभागणी करतो. त्या या मानवी लैंगिकतेच्या गोल भोकामध्ये ही कायद्याची चौकोनी खुंटी ही काय बसू शकत नाही. सो दॅट क्रिएट्स अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. त्याच्यामध्ये असं आहे की 18 वर्षाच्या आत समजा शरीर संबंध आले तर ते लैंगिक शोषणच आहे आणि तो बलात्कारच आहे असं गृहीत धरलेलं आहे या कायद्यामध्ये. आता कल्पना करा, लमाणांच्या तांड्यावर लग्न झालंय, मग त्या मुलीला दिवस गेले, मग ती सोनोग्राफीला आली. कायदा असं सांगतो की डॉक्टरच्या लक्षात आलं, कोणाच्याही डॉक्टरच्याच असं नाही, पण आता ही गोष्ट पहिल्यांदा डॉक्टरच्याच लक्षात येते. डॉक्टरच्या असं लक्षात आलं की मुलगी 18 वर्षाच्या पेक्षा लहान आहे आणि प्रेग्नंट आहे, तर त्यांनी पोलिसांना कळवायला पाहिजे. ओके, आता हिच्या मुलीचं लग्न झालंय, तिचं वय आता 18 पूर्ण आहे आणि तिला 3 महिने झालेले आहेत, म्हणजे प्रेग्नन्सी 17 वर्ष आणि काय 9 महिने वगैरे त्या एजला राहिली आहे. सो टेक्निकली बलात्कार झालेला आहे. लग्न बेकायदा आहे 18 वर्षाच्या आत, पण लग्न बेकायदा असलं तर इट इज नॉट नल अँड वॉइड इन टर्म्स ऑफ लॉ. ते फक्त बेकायदा आहे, ते काय लगेच मोडून टाकता येत नाही. कायदा तुम्हाला असं म्हणत नाही की आता या जोडीदारापासून लांब राहा. तो डॉक्टर काय करतो, पोलिसांना कळवतो. पोलिसांनी काय करायचं हे कायदा सांगत असतो. ओके, देर आर नो SOPs फॉर द पोलीस. पोलीस या दृष्टीने काय बघतात की हा तर लैंगिक गुन्हा घडला. ओके, आता त्या आरोपीला म्हणजे तिच्या नवऱ्याला अटक करतात, मग ती केस उभी राहते. काही दिवसानंतर हा बाप पोरग कडेवर घेऊन आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. ती बाई मंगळसूत्र दाखवते, हा मोबाईल मधले लग्नाचे फोटो दाखवतोय आणि वर ती मुलगी सांगते नाही आता मला दुसऱ्यांदा राहिलंय. अशी विचित्र परिस्थिती ही निर्माण होऊ शकते. ऑफकोर्स देर इज अ सोल्युशन. त्या बाबतीत नको जायला, मी फक्त ओझरता उल्लेख करतो की ज्या वेळेला अशा पद्धतीमध्ये शरीर संबंध राहतात त्यावेळेला कायद्याने त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघायला पाहिजे. शरीर संबंध राहणं किंवा बलात्काराची तर व्याख्या आता अशी आहे की प्रत्यक्ष लिंगाचा योनी मार्गामध्ये प्रवेश व्हायलाच पाहिजे असं नाही, खूप व्यापक व्याख्या केलेली आहे. आणि हे जे काय सगळे ग्रोईंग गपचे फेजेस आहेत ना ते कायद्याला मान्यच नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे समवेअर हे तारतम्य आपण गमावून बसलोय असं या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांशी शेअर करावं असं वाटतं. हा सगळा मामला मुलांपर्यंत पोहोचवणं, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे खूप खूप महत्वाचं आहे. आणि एक लॉ ऑफ नेचर, निसर्गाचा एक नियम आहे, अशा पद्धतीने आपण याच्याकडे सगळ्यांकडे बघितलं पाहिजे आणि या पद्धतीने ही माहिती ही लोकांपर्यंत गेली पाहिजे. आणि तसा सूर या पुस्तकामध्ये लावलेला, सचिनने लावलेला मला दिसतो. एकूणच या सगळ्या प्रकाराकडे घाण, शी, अगबाई वगैरे असं अरेच्या ते नाव तर सांगतच आहे, त्याच्याप्रमाणे बघितलं जातं. मध्यंतरी काय झालं, लॉकडाऊन मध्ये मी असंच
वेळ होता वाचत होतो, तर एका पुस्तकाबद्दल मी वाचलं, अपीसमेंट ऑफ राधिका म्हणून. इंग्लिश पुस्तक आहे, संध्या मूलचंदाने नावाने त्यांनी ते लिहिलेलं आहे. खरं तर ते मूळ तेलुगू काव्य आहे आणि त्या तेलुगू काव्याचं ते इंग्रजी भाषांतर आहे, द अपीसमेंट ऑफ राधिका. त्या पुस्तकाचा परिचय वाचताना त्यांनी असं दिलं होतं की एका स्त्रीने स्त्रियांच्या दृष्टीने लैंगिकतेकडे बघून लिहिलेलं हे पहिलं काव्य आहे आणि कदाचित एकमेव असेल. कारण ती स्त्री, तिचं नाव मुद्दुपलनी, तिने ते तेलुगूमध्ये लिहिलंय. ते लिहिलंय 18व्या शतकामध्ये. आणि ही मुद्दुपलनी दुसरी तिसरी कोणी नव्हती. स्पष्ट आणि शुद्ध शब्दात सांगायचं तर तंजावरच्या प्रतापसिंह राजे भोसले यांची ठेवलेली बाई होती. भोगपत्नी असा शब्द तिने वापरलेला आहे. या मुद्दुपलनीने हे काव्य लिहिलंय. राधा कृष्ण आणि त्या कृष्णाचं लग्न ती राधाच इला नावाच्या एका 16 वर्षीय मुलीशी लावून देते. मग ती राधा त्या मुलीला सांगते की तू कृष्णाशी कसा संभोग कर. ती कृष्णाला पण दमात घेते, म्हणजे दमातच घेते, अगदी खोपच्यात घेते म्हटलं तर जास्त बरोबर ठरेल. आणि ती कृष्णाला पण सांगते की तू हिच्याशी कसा संबंध ठेव. मग त्या कृष्णाच्या आणि इलाच्या शरीर संबंधाचं सगळं वर्णन येतं. लक्षात घ्या, 18व्या शतकातली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं सांगायचं तर आटकेपार मराठ्यांनी झेंडे लावले ना, त्या काळात हा तंजावर मधला झेंडा आहे म्हणजे. आणि मग ती कृष्ण इलाचं लग्न होतं, तो कृष्ण इला बरोबर जातो. त्यांची शोभिनी रात्र साजरी होते. शोभिनी म्हणजे हनीमून. त्याला तेलुगू भाषेमध्ये शोभिनी असा शब्द आहे. किती छान शब्द आहे ना. हनीमून आणि मधुचंद्र म्हणजे कसं अल्जेब्रिक इक्वेशन असल्यासारखं वाटतं की हनी प्लस मून इज इक्वल टू मधु प्लस चंद्र. तर मग त्यांची ती शोभिनी रात्र वगैरे सगळी साजरी होते. त्याचं सविस्तर वर्णन ती मुद्दुपलनी करते. मग कृष्णच तो त्या इला बरोबर जातो 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 तो जातोच. मग या राधेच्या मनामध्ये भयंकर असूया निर्माण होते आणि तिला अतिशय अस्वस्थ वाटायला लागते. आणि ती आपला एक पोपट असतं तिचा पाळलेला, ती त्या पोपटाला निरोप पाठवते, कृष्णाला सांग की परत ये, म्हणजे आता बस झालं. आणि पण तो ती इला नसताना सांग म्हणते, उगाच तिच्या देखत काय बोलू नको म्हणते. तर ती अतिशय, तो पोपट जातो आणि परत येतो. त्या पोपटाला सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे त्या काव्यामध्ये. तो एक नंबरचा आगलाव्या असतो. तर तो परत येऊन ना, तो म्हणतो मी निरोपच सांगू शकलो नाही. तर ती म्हणते का, तर म्हणे तू काय सांगितलं होतंस की तो एकटा असताना सांग. तशी संधीच मिळाली नाही म्हणला. मग तो तिचं काय काय करतोय याचं पोपट रसावरीच वर्णन करतो. पण त्या कृष्णाने बघितलेलं असतं की तो पोपट आला आणि गेला आणि तो कृष्ण तेवढा तयारीचा असतो. त्यामुळे त्याला कळतं की हा राधेचा पोपट येऊन गेला, आता आपला पोपट होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तो बिचारा परत येतो. ती राधा त्याला सगळ्या गोपींना सांगते की त्याला घरातच घ्यायचं नाही. मग त्या सगळ्या त्याला अडवतात. म्हणजे साधारणपणे तमाशात तुम्ही बघितलं असेल ना, तो कृष्ण त्या गोपींना अडवतो, मग त्यांचे कसे सवाल जवाब होतात तसे त्यांचे मस्तपैकी सवाल जवाब होतात. मग तो कृष्ण येतो शेवटी त्या गोपींचा हे भेदून ते डायरेक्ट त्या राधेकडे येतो. ती भयंकर भडकलेली असते. त्याला भयंकर बोलते, काय 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 त्यांचं जोरदार भांडण होतं दोघांचं वगैरे वगैरे वगैरे. आणि शेवटी त्या कृष्ण त्या राधेच्या पाया पडतो. ती त्याला लाथ मारते आणि मग तो तिला विचारतो की ठीक आहे तू लाथ मारलीस, माझं डोकं जडपड शाबूत, पाय नाही ना दुखला नाजूक. आणि मग इथून सुरू होतं. आणि मग आपल्या बोलण्याने, समजूत घालण्याने आणि प्रत्यक्ष शरीर संबंध येण्याने त्या राधिकेचं सांत्वन होतं. त्या काव्याचं नाव राधिका सांत्वना. सांगायचा मुद्दा हा की हे 18व्या शतकात लिहिलेलं काव्य आहे. 1910 साली नागरत्नम्मा नावाच्या एका बाईनी ह्या काव्याची मूळ प्रत शोधून काढली. कारण ते इतिहासाच्या ह्याच्यात ते लुप्त होत होतं.
काही प्रती अशाच फिरत होत्या तेलुगू साहित्य विश्वामध्ये. जसं आपण काय म्हणायचं बाकी पॉर्न लिटरेचर वाचतो, इट इज अ वर्बल पॉर्न. अगदी ह्याच्याच वर्णन करायचं तर एक प्रकारचं पॉर्नोग्राफिक लिटरेचरच आहे. तर तिने ते नागरत्नमा, ती पण गणिकाच होती, नागरत्नमा पण गणिकाच होती. 1910-11 साली तिने ते पुस्तक प्रकाशित केलं. ती बंगलोरची होती, म्हैसूरच्या महाराजांकडे ती राहिलेली होती. तिथले अनेक वकील सरदार यांच्याकडे ती गणिका म्हणून राहिलेली होती. उत्तम व्हायलिन वाजवायची, बहुभाषा कोविद होती. ते म्हणतात ना 14 विद्या आणि 64 कलांमध्ये ती माहिर होती. आणि तिने या काव्याबद्दल तिला विशेष ममत्व होतं, कारण तिच्यासारख्याच एका गणिकेने हे काव्य लिहिलेलं होतं. म्हणून तिने ते मूळ काव्य शोधून ते प्रकाशित केलं. तर ब्रिटिशांनी त्याच्यावर अश्लील म्हणून बंदी घातली. म्हणजे 150 वर्षानंतर एकूणच या सगळ्या प्रश्नाकडे बघण्याचा आपला चष्मा हा पूर्णपणे बदलून गेलेला होता. एकेकाळी ज्याला राजमान्यता होती, दरबारात कदाचित तिने ते काव्य महाराजांना वाचून दाखवलं असेल, त्या काव्यावरती ब्रिटिशांनी ती अश्लील म्हणून बंदी घातली. त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, आणि की प्रकाशम म्हणून आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. जसे आपले यशवंतराव चव्हाण होते तसे ते अतिशय रसिक आणि विद्वान गृहस्थ होते, जाणकार होते. त्यांनी त्यातल्या अनेक पहिल्या निर्णयांपैकी हा एक निर्णय होता की त्या काव्यावरची बंदी त्यांनी उठवली. आणि त्यांनी असं सांगितलं की आज तेलुगू साहित्य सरस्वतीच्या गळ्याच्या हारामध्ये मी हा एक मोती ओवलेला आहे, असं वर्णन त्यांनी त्या डिसिजनचं केलं. त्यामुळे एकूणच लैंगिकता, अश्लीलता याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किती 180 डिग्रीज मध्ये बदलू शकतो आणि 2 टोकं गाठू शकतो याचं एक ढळढळीत उदाहरण आहे. आपलं जुनं काव्य आणि संस्कृत काव्य समजा तुम्ही बघितलं ना, गीत गोविंद सारखं काव्य तुम्ही वाचलं तर तुम्हाला वाटेल की बापरे हे काय लिहिलंय. पण जे संस्कृत ते चांगलंच असं आपल्याला वाटत असतं, कारण आपल्याला समजतच नसतं किंवा ते भारी असं आपल्याला आपलं वाटत असतं. पण खरंच ते मुळातून वाचण्यासारखं आहे, खरंच ते मुळातून वाचण्यासारखं आहे. अतिशय रसाळ आणि अतिशय सुंदर वर्णन त्या गीत गोविंदामध्ये केलेलं आहे. आणि ते गीत गोविंद हा देखील या काव्याचा एक स्फूर्तिस्थान आहे असं म्हणायला हरकत नाही. पण व्हिक्टोरियाच्या जमान्यामध्ये मगाशी उल्लेख केला की युरोपियन देशांमध्ये सुद्धा कसे बुरसटलेले आणि मागास विचाराचे लोक असतात. तर ते खरोखरच आपल्याला असं वाटतं की जे गोरे ते भारी, किंवा जे युरोप अमेरिकन ते आपोआपच भारी, असं काही नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा भरपूर जुन्या विचाराचे बुरसटलेले आणि असे लोक असतात. अन्निसाची चळवळ अमेरिकेत सुद्धा चालू आहे आणि त्याची खूप मोठी गरज आहे, आपल्या इतकीच गरज आहे तिकडे सुद्धा. अशा पद्धतीचे विचार आणि आचार तिथे सुद्धा फोफावत असतात. पण एकूणच या सगळ्या प्रश्नाकडे अगदी निरामय दृष्टिकोनातून बघण्यासाठी आपल्याला सवय लावून घ्यायला पाहिजे. मागच्या अजून आता आंबे आले नाहीत पुरेसे, पण मागच्या मे महिन्यामध्ये एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. आमरसपुरीचा बेत होता, तर एक छोटी मुलगी पण होती जेवायला. ती म्हणली काकू आमरसपुरी अगदी सेक्सी झाली. त्या काकूंना त्यांनी काकू करतच उरलेली आमरसपुरी वाटली आम्हाला. असे अनेक घोटाळे होत असतात. आणि ऍक्च्युली इट्स अ लर्निंग एक्सपिरियन्स ना, की आता त्या मुलीला हे कसं सांगायचं की सेक्सी हे विशेषण आमरसपुरीला लागत नाही बाई. मग तिचा अर्थ काय, मग ते कुठल्या संदर्भात वापरावं, काय करावं हे. पण म्हणजे मला असं वाटतं की हा प्रसंग ना एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे या मुलीशी बोलायची, आणि दॅट इज व्हॉट ऍक्च्युली वी डिड. ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तिला समजावून सांगायची, बोलायची वगैरे वगैरे. त्यामुळे अशा संधी घेत आपण हा थोडाफार संधी साधूपणा केला पाहिजे वेळोवेळी, असं मला वाटतं. एकूणच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आपल्या संस्कृतीने सांगितलेले आहेत. पण जसे पुरुषार्थ सांगितलेत ना, तसे स्त्रियार्थ काय सांगितलेलेच नाही, है ना. म्हणजे पुरुषार्थ असा समकक्ष स्त्रियार्थ असा शब्द सुद्धा आपल्या भाषेमध्ये नाहीये. आणि त्यामुळे गरीब बिचाऱ्या पुरुषांच्या खांद्यावर फारच ओझं सगळंच टाकून दिलेलं आहे. काही का असे ना, आम्ही ओपीडी मध्ये किंवा जे काही पेशंट तुम्ही बघत असाल
त्याच्यामध्ये ना हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही सगळी पुरुषांची जबाबदारी असल्यामुळे जे काय त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम होतात त्याचा सामना हा आपल्याला रोज करावा लागतो. अशा पद्धतीच्या विचारांचा चक्रव्यूह कसा भेदायचा हे दर्शवणारा असं हे पुस्तक आहे. हा प्रकाशन सोहळा तर आहेच, पण आपल्या सगळ्यांचे विचार आणि मेंदू प्रकाशमान करणारा सोहळा आहे. या पुस्तकाला, लेखकाला आणि आपल्या सगळ्यांना निरामय कामजीवनासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर. खरं तर आपण सकाळपासून जो कार्यक्रम पुस्तक प्रकाशनाचा सोहळा म्हणून आपण जो म्हणतोय तो इथं आपण सकाळपासून आहोत या कार्यक्रमात. आणि डॉक्टरांचं ऐकणं म्हणजे अगदी जेवणानंतरही डॉक्टरांना ऐकलं तरी आपल्याला ते झोप न येणार आणि अगदी फ्रेश वाटणार असतं. त्यामुळे आता ही सगळ्यांचा मूड अगदी फ्रेश आहे, उत्साह आहे. आणि आज या कार्यक्रमाचा अगदी शेवटच्या पर्वात आभाराच्या साठी मी तो उभी आहे. सकाळपासून खरं तर पुण्यात कार्यक्रम घ्यायचा आणि आपण मुंबईतून यायचं आणि पुण्यात कार्यक्रम करायचा, तर कशा पद्धतीनं तो ऑर्गनाईज करता येईल याचं फार मोठं खरं तर कोडं होतं. पण आज सकाळचा हा सगळा कार्यक्रम आणि तुम्ही एवढ्या लांबून येऊन ही उपस्थिती सगळी दर्शवली आहे त्यासाठी मी तुमच्या सर्वांचं सुरुवातीला मनापासून आभार मानते, अभिनंदन करते. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची खरं तर या ठिकाणी उपस्थिती आहे. यामध्ये पुण्याहून कार्यकर्ते, पुण्यातले कार्यकर्ते, काही कार्यकर्ते पनवेलवरून खरं तर या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मुंबईवरून खास गाडी करून अगदी पहाटे उठून सगळं नियोजन करून इथं टीम आलेली आहे. त्याचबरोबर आमचा मैत्री कट्टाही यातली तरुणाई इथं आहे या सगळ्या अनुभवांमध्ये, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानते. त्याचबरोबर युक्रांचीही टीम इथे आहे, युक्रांच्याही साथी या ठिकाणी आहेत. गांधी भवन आणि इथला परिवारही हे सगळे सोबत आहेत आज या कार्यक्रमासाठी, यांचंही मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या प्रकाशनासाठी आलेले डॉक्टर प्रदीप पाटील, डॉक्टर शंतनू अभ्यंकर आणि मंगलाताई यांचंही मी मनापासून आभार मानते. आणि त्याचबरोबर मिलिंद जोशी सर आणि ही सगळीच टीम या ठिकाणी उपस्थित आहेत, संयोजक, या सगळ्यांचं आभार मानते. आणि हे पुस्तक आपण जास्तीत जास्त पोहोचूयात, या पुस्तकावरती चर्चा घडवून आणूयात. अशा पद्धतीनं अनेक चर्चा होतील. मैत्री कट्ट्यालाही आपण हा विषय ठेवूया. तुम्ही मैत्री कट्ट्यालाही या निमित्तानं पुन्हा एकदा जॉईन करू शकता. आपली मैत्री कट्ट्याचेही तर साथी आहेत. आपण पुस्तकावरही अनेक चर्चा घडवून आणूयात आणि बोलत राहूयात खुलेपणानं. नो मोर टॅब. थँक्यू सगळ्यांना.